प्रेज गॉड। परमेश्वर ने हमारी प्रार्थना सुना। मिलकर हम हाथ उठा के प्रभु को धन्यवाद दे। आइए मिलकर आज के सुबह एक और आराधना की गाना मिलकर हम लोग प्रभु की उपस्थिति में गाएंगे। हालेलुया हालेलुया जीसस, ओ हालेलुया जीसस। मुझे चिंता नहीं है। हो अद्भुत तेरे पैर जो लहरों पर चले, आगे चलते हैं मुझे चिंता नहीं है। जांचा आंधियों को जिन वचनों से प्रभु साथी मेरे है वही, मुझे चिंता नहीं है। तुझे आराधना यीशु, तुझे आराधना यीशु, तुझे आराधना यीशु, तुझे। राहों को अंधेरों ने जब घेरा हो मुझे, प्रभु मुझको ले चले, मुझे डर ही नहीं है। फिरौन की सेना जब मेरे पीछे हो पड़ी, है बचाता यीशु, मुझको डर ही नहीं है। हो राहों में अंधेरों में जब घेरा हो मुझे, प्रभु मुझको ले चले, मुझे चिंता नहीं है। फिरौन की सेना जब मेरे पीछे हो गई, है बचाता यीशु, मुझको कहीं नहीं है। हो आराधना यीशु तुझे, ओ आराधना, ओ हाथ उठाकर कहे तुझे। आज के सुबह मिलकर उस महान परमेश्वर को आराधना करें। हालेलुया। हो आराधना यीशु तुझे, आराधना यीशु तुझे, आराधना यीशु तुझे। परमेश्वर हम प्रार्थना करते हैं, राहों ने अंधेरों ने जब घेरा है मुझे, प्रभु मुझको ले चले, मुझे डर ही नहीं है। फिरौन की सेना जब मेरे पीछे हो पड़ी थी, है बचाता मुझको, मुझे डर ही नहीं है। आज के सुबह मेरे प्रियो, फिरौन की सेना अगर हमारे पीछे खड़ी हो जाती है, लेकिन परमेश्वर कहता है मैं तुझे बचाऊंगा, मैं तुझे थामूंगा, मैं तेरे साथ में हूँ। I will comfort you, I will be with you, I will strengthen you, my God will always strengthen each one of us। हालेलुया। मिलकर हम लोग प्रार्थना करेंगे। हमारे जितने भी पास्टर्स, हालेलुया, एक स्पेशल प्रेयर हम लोग 3 मिनट में प्रार्थना करने जा रहे हैं। जितने सेवक लोग आज अपनी कलीसियाएं बंद हैं, समस्याओं का सामना कर रहे हैं, विरोध का सामना कर रहे हैं, हम लोग प्रार्थना करें।
जितने भी अधिकारी हमारे यूपी में हैं, परमेश्वर उनको छुए। There might be mighty changes in the administration from top to bottom, so that the mighty power of God will reach them and those people may come into the church. वो लोग कलीसिया में आए। हमारे पास्टर्स लोग इस कठिन विरोध के समय में हियाव के साथ खड़े रहे, हिम्मत के साथ खड़े रहे। फिरौन की सेना पीछे है, लेकिन बचाने वाला यीशु है। हालेलुया। हमारे बीच में पास्टर तिमोथी शामिल है, लखनऊ से है। 2 मिनट जल्दी से प्रार्थना करें हमारे सारे पास्टर्स के लिए और अनेकों अधिकारीगण के लिए, यूपी के अधिकारीगण के लिए। वो प्रभु में आए, हमारे कलीसिया में आए, अद्भुत जागृति हमारे डिस्ट्रिक्ट में होने के लिए प्रार्थना करें। ओवर टू यू पास्टर तिमोथी शामिल। परमेश्वर पिता, हम धन्यवाद करते हैं कि तू हमारा अद्भुत करने वाला परमेश्वर आज भी जीवित है, अपने सेवकों को अपने हाथों में लिए फिरता है। हमारे देश के प्रभु अधिकारियों को तू अपने मर्जी के अनुसार चलाने की सामर्थ्य रखता है, योग्यता रखता है। और आज हम प्रार्थना करते तेरे सभी दास दासियों के लिए प्रार्थना करते हैं, सारे प्रभु जी हमारे देश में काम करने वाले टॉप टू बॉटम प्रभु, हर एक अधिकारी के लिए, ऑफिशियल्स के लिए प्रभु जी, कि तेरा हाथ, तेरा सामर्थ्य, तेरा अनुग्रह प्रभु जी हमारे देश में कलीसियाओं में प्रभु जी बहुतायत से दिखाई दे। और प्रेमी पिता होने दे कि जो अब तक देखने को नहीं मिला, जो अब तक सुनने को नहीं मिला, जिसके लिए प्रभु कलीसिया लौ लगाकर लगातार प्रार्थना करती आ रही है कि परमेश्वर वो रिवाइवल, वो बेदारी देखने को मिल जाए, वो बड़ा चमत्कार, वो बड़े चिन्ह, वे बड़े परिवर्तन देखने को मिल जाए। यीशु नासरी के नाम से आज की सुबह मिलकर प्रार्थना करते हैं, वो दिन, आज का दिन ठहरने पाए पिता, आज का वो समय ठहरने पाए कि सच में हमारे देश में, प्रदेश में प्रभु जी ये सारे काम होने लगे, चाहे जेल के भीतर हो, चाहे कोर्ट कचहरी के भीतर हो, चाहे कलीसिया के भीतर हो, चाहे कलीसिया के बाहर हो प्रभु जी, चाहे मसीही लोगों के घरों में हो, सेवकों के घरों में हो, या प्रभु जी गैर मसीहों के बीच में हो, चाहे प्रभु सामान्य लोगों के बीच में हो, चाहे प्रभु जी वो बड़े बड़े प्रतिष्ठित अधिकारी और लोगों के बीच में हो। यीशु के नाम से तेरा आत्मा का बवंडर, तेरे आत्मा का सामर्थ प्रभु जी बहुतायत से छा जाए, काम करता हुआ दिखाई दे, कि नए नए गवाहियां आने पाए, कि लोगों का जीवन बदले, अधिकारी मन बदले है प्रभु जी, तेरे सेवकों के दिन प्रभु जी बदले है, क्योंकि ये परसिक्यूशन का समय प्रभु जी, ये दुख उठाने का समय, सताव सहने का समय प्रभु जी, ये दबाने के लिए नहीं, निराश करने के लिए नहीं प्रभु, टूटने के लिए नहीं, बिखरने के लिए नहीं है, लेकिन ये नया काम होने के लिए है, बनाने के लिए है, कुछ नया होने के लिए है प्रभु। और जैसा तूने कहा, देखो मैं नया काम करता हूं, उस तरह से प्रभु नया काम हो जाए यीशु नासरी के नाम से, ऐसी हम प्रार्थना करते हैं प्रभु। हम तेरे सारे सेवकों को, सेवकियों को तेरे हाथ सौंपते प्रभु जी, सारे प्रभु विश्वासी गणों को तेरे हाथ सौंपते हैं, विशेषकर प्रभु जी जो प्रभु जी कोर्ट कचहरी का सामना कर रहे, जेलों में प्रभु जी है, उनको हम तेरे हाथ में सौंपते हैं प्रभु। हम प्रार्थना करते कलीसियाओं के अंदर में प्रभु जी वो जीवन परिवर्तन का अनुभव करते हुए बड़े बड़े अधिकारी, बड़े बड़े पदों के लोग भी प्रभु जी प्रवेश करे, और प्रभु जी कलीसिया मजबूत हो, बढ़े, और संख्या में और गुणवत्ता में प्रभु बढ़ती चल जाए, आत्मा में बढ़ती चल जाए प्रभु जी, सेवा में बढ़ती चल जाए, दर्शन में बढ़ती चल जाए, और जैसा तेरे लोग मांगे वैसा होता हुआ देखकर आराधना स्तुति का स्तर और ऊंचा हो जाने पाए। धन्यवाद तेरे सभी सेवकों के लिए, सुनने के लिए धन्यवाद, यीशु नासरी के नाम से मांगते हैं, आमीन 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 आमीन। परमेश्वर ने हमारी प्रार्थना सुना। हाथ उठा के हम प्रभु को धन्यवाद दें। हालेलुया। दिस इज ब्लेसेड मॉर्निंग गॉड हैज गिवन अस दिस मॉर्निंग। हालेलुया। कितने लोग विश्वास करते हैं? हम लोग मिलकर प्रभु के वचन को सुनने जा रहे हैं, हम लोग मिलकर प्रार्थना के साथ आज के सुबह बैठे। वी आर सो ग्लैड टू हैव dear pastor Blesson, Faith Blesson with us, and बहुत सारे लोग प्रभु के दास के बारे में नहीं जानते होंगे। छोटा सा परिचय I would like to give about Pastor Faith Blesson. He is a man of God, came to God with a young age. बहुत छोटी सी एज में प्रभु के सेवकाई के लिए वो निकले हैं। उनके जीवन में बहुत कठिन परिस्थिति से वो गुजरे हैं, और ऐसे कठिन परिस्थिति उनकी पत्नी जो है उनकी गवाही में शायद वो देंगे। उनकी पत्नी एक कैंसर पेशेंट थी, और कई समस्याओं से कई सालों तक उनको ऐसा लगा कि उनकी पत्नी संसार में नहीं रहेगी। बड़ी कठिन परिस्थिति से उनका जीवन गुजरा, लेकिन परमेश्वर ने उनको हालेलुया चंगाई दिया। और प्रभु के दास को मैं आपको बताना चाहता हूँ, आज अगर पेंटिकॉस्टल सर्कल में पूरे संसार भर में जितने भी हमारे बड़े बड़े मीटिंग्स होते हैं, प्रभु के दास को
परमेश्वर बड़ी अभिषेक के साथ इस्तेमाल कर रहा है. God is using the man of God powerfully in the part of India, not only in the part of South India but throughout the globe. Hallelujah. കർത്താവിൻ്റെ ദാസനെ ദൈവം അത്ഭുതമായിട്ട് കർത്താവ് ദൈവം ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന ഒരു സമയമാണ്. കർത്താവിൻ്റെ ദാസനെ ഈ പകൽക്കാലം ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് ഈ നോർത്തേൺ ഡിസ്ട്രിക്ട് കൗൺസിലേക്ക് ക്ഷണിക്കുന്നു. നോർത്തേൺ ഡിസ്ട്രിക്ട് കൗൺസിൽ ഞങ്ങളുടെ സൂപ്രണ്ട് റെവറൻഡ് ഷാജി വർഗീസ്, അതുപോലെ തന്നെ ഞങ്ങളുടെ എക്സിക്യൂട്ടീവ് കമ്മിറ്റിയിലെ എല്ലാ പാസ്റ്റേഴ്സും എല്ലാ ലീഡേഴ്സും കർത്താവിൻ്റെ ദാസനെ ഈ പകൽക്കാലം ഹൃദയത്തോട് ക്ഷണിക്കുന്നു. ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി തന്നേക്കുന്ന നല്ല സമയത്തിനായി ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. We are so thankful that you came and gave your valuable time to us and given us this valuable time so that we can hear from the word of God. ഇന്ന് പകൽക്കാലം ഒരുമിച്ച് കർത്താവിൻ്റെ ദാസൻ ഇന്ന് പകൽക്കാലം ശുശ്രൂഷിക്കുന്നതായിരിക്കും. നമുക്ക് ഒരുമിച്ച് പ്രാർത്ഥനയോടെ ഇരിക്കാം. ഇന്ന് പകൽക്കാലം ഒരു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ദിവസമായി മാറി തീരുവാൻ പോവാണ്. God is going to bless each one of us this morning. Hallelujah. With us we have Reverend Pastor Sangeet Raj, who is going to translate for Pastor Blesson. Is any Pastor Sangeet Raj, are you there over there? Can you just say hi or open your videos? Praise God. Hallelujah. Hallelujah. Can you open your videos, Pastor Sangeet Raj? Are you there? Praise Lord. Hallelujah. 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 Can you open your videos? I cannot see you, Pastor Sangeet Raj. Okay. We are like to invite Pastor Blesson, Faith Blesson, to come and share from the Word of God. आइए मिलकर हम लोग तालियों के साथ प्रभु के दास को हम invite करते हैं. Over to you, Pastor Blesson. Praise Lord. Pastor കേൾക്കാമല്ലോ? കർത്താവിന്റെ നാമം ഈ അനുഗ്രഹീത സമയം വാഴ്ത്തപ്പെടുമാറാകട്ടെ. प्रभु के नाम की महिमा आज की सुबह होने को पाए. നിങ്ങളോട് ഒരുമിച്ച് കർത്താവിന്റെ വചനം പങ്കിടുവാൻ ദൈവം എനിക്ക് തന്ന അവസരത്തിനായിട്ട് ഞാൻ കർത്താവിന് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. आज की सुबह आप लोगों के साथ प्रभु के वचन को बांटने का सुनहरा अवसर जो प्रभु ने मुझे दिया है, इसलिए मैं प्रभु के लिए शुक्रगुजार हूँ. പ്രത്യേകിച്ച് ഈ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട മീറ്റിംഗിന്റെ ഇതിന്റെ എല്ലാ പിന്നണി പ്രവർത്തകരെയും ദൈവം ഉപയോഗിക്കുന്ന എല്ലാ ദൈവദാസന്മാരെയും ഇതിന്റെ സൂപ്രണ്ടന്റ് മറ്റ് എക്സിക്യൂട്ടീവ് മെമ്പേഴ്സ് എല്ലാവരെയും ഓർത്ത് കർത്താവിന് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. खास तरह से आज के सुबह मुझे आमंत्रण किए सारे आदरणीय पास्टर्स, सारे लीडर्स और एग्जीक्यूटिव कमेटी और सुप्रीम सभी को दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ. നിങ്ങളോട് ഒരുമിച്ച് കർത്താവിന്റെ വചനം പങ്കുവെക്കുവാൻ ദൈവം തന്ന അവസരത്തിനായി ഞാൻ ഒരിക്കലൂടെ കർത്താവിന് നന്ദി പറയുന്നു. आज की सुबह आप लोगों के साथ बीच में प्रभु के वचन को बांटने का सुंदर अवसर प्रभु ने दिया है, इसलिए मैं प्रभु को बहुत धन्यवाद देना चाहूँगा. മിനിസ്ട്രിയിലായിട്ട് ഒത്തിരിയധികം വെല്ലുവിളികൾ നേരിടുന്ന ഒത്തിരിയധികം പ്രതിസന്ധികളുടെ നടുവിലൂടെ പോകുന്ന ഒരു സമയത്താണ് നമ്മളായിരിക്കുന്നത്. और इस समय आप और हम जो है बहुत ही कठिन परिस्थिति से गुजर रहे हैं, जो हमारे और आपके जीवन में बड़ी चुनौतियों का सामना हम सबको करना पड़ रहा है. മാനുഷികമായിട്ട് പലതും നമുക്ക് അനുകൂലമല്ല, പക്ഷേ ദൈവത്തിന്റെ അനുകൂലതയാണ് നമ്മെ ഓരോ ദിനവും നിർത്തുന്നത്. कई बार जो है मनुष्यिक तौर से अगर हम ये देखें, ये हमारे लिए असंभव है कि हम कैसे सामना करें, लेकिन प्रभु का अनुग्रह ही है जो आपको और हमें इस सेवा में खड़ा कर रखा है. നമ്മെ വിളിച്ച ദൈവം, നമ്മെ ശുശ്രൂഷയ്ക്കാക്കി വെച്ച ദൈവം, നമ്മെ പദ്ധതി ഏൽപ്പിച്ച ദൈവം, ആ ദൈവത്തിന്റെ പദ്ധതിക്കകത്ത് നാം ആയതുകൊണ്ട് നമ്മൾ അവിടെ പരാജയപ്പെടുത്തുകയില്ല, നമുക്ക് അവിടെ ജയിക്കുവാൻ കഴിയും. हमें बुलाने वाला परमेश्वर जिसने हमें नियुक्त किया है, उसके उद्देश्यों के लिए नियुक्त किया है, इसलिए हम कभी भी असफल नहीं होंगे, क्योंकि हमारे बुलाहट परमेश्वर ने हमें और आपको चुनकर अपनी अपनी जगह में नियुक्त किया है. ഞാൻ നിങ്ങളുടെ മനസ്സിലേക്ക് ഒരു ചിന്ത പൗലോസിന്റെ ലൈഫിൽ നിന്ന് കൊണ്ടുവരാനാണ് താല്പര്യപ്പെടുന്നത്. आज की सुबह आपके बीच में पौलुस के जीवन से कुछ चिंताओं को मैं बहुत जल्द रखना चाहूंगा. പൗലോസ് ഗലാത്യർക്ക് ലേഖനം എഴുതുമ്പോൾ അവിടെ പറയുന്ന ഒരു പദമാണ്. पौलुस जो है गलाती की पुस्तक में लिखा हुआ एक वचन को आपके सम्मुख में मैं पढ़ना चाहूंगा. പൗലോസ് പറയുന്ന ഒരു പദം ഇപ്രകാരമാണ്, 1:10 വാക്യം. 1:10 में इस प्रकार से पौलुस कहते हैं, പറയുന്നത്, ഇപ്പോൾ ഞാൻ മനുഷ്യരെയോ ദൈവത്തെയോ സന്തോഷിപ്പിക്കുന്നത് അല്ല, ഞാൻ മനുഷ്യരെ പ്രസാദിപ്പിക്കാൻ നോക്കുന്നു. ഇന്ന് ഞാൻ മനുഷ്യനെ പ്രസാദിപ്പിക്കുന്നുവെങ്കിൽ ക്രിസ്തുവിന്റെ ദാസനായിരിക്കുകയില്ല. यदि मैं अब तक मनुष्यों की प्रसन्न करता रहता हूं तो मसीह का दास ना होता. ഞാൻ അതിനകത്തുനിന്ന് നമ്മൾ ഒരുമിച്ച് ഇന്ന് ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത് നമ്മുടെ ജീവിതത്തിന്മേലുള്ള ദൈവപ്രസാദം എന്നൊരു വിഷയമാണ്. आज की सुबह हम लोग जो मनन करने का जो विषय है, हमारे ऊपर परमेश्वर की
प्रसन्नता, प्रभु कब हमारे ऊपर प्रसन्न रहता है, इस विषय के आधार पर आज के सुबह मैं आपसे बांटना चाहूंगा। ഒരു വ്യക്തിയുടെ ലൈഫിനകത്ത് ഏറ്റവും ഗൗരവകരമായ കാര്യമാണ് ദൈവപ്രസാദം. एक परमेश्वर के दास के जीवन में सबसे गंभीर बात है कि प्रभु की प्रसन्नता या प्रभु की जो आदर या महिमा को हम अपने जीवन से उंडेल सके, दे सके। ബാക്കി നമ്മുടെ ജീവിതത്തിലുള്ള എല്ലാ കാര്യങ്ങൾക്കും അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും മാറ്റം സംഭവിക്കാം. बाकी सब हमारे जीवन में जो कुछ है वो अदला बदली हो सकता है। ആരോഗ്യം ഇന്നുള്ളത് നാളെ കാണണമെന്നില്ല. हमारे जीवन में जो आज सेहत है, हो सकता है कल हम बीमार ग्रस्त हो। സാമ്പത്തിക കാര്യങ്ങൾക്ക് അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും വ്യത്യാസം വരാം. हो सकता है हमारी आर्थिक स्थिति कई बार कमजोर पड़ जाए। നമ്മൾ ശുശ്രൂഷ ചെയ്യുന്ന സാഹചര്യങ്ങൾക്ക് അങ്ങോട്ടും इങ്ങോട്ടും മാറ്റം വരാം. हो सकता है हम जहां सेवा का सेवकाई करते हैं वहां कई प्रकार की चुनौतियों का सामना करना पड़े। നമ്മൾ നേരിടുന്ന വെല്ലുവിളികൾ അത് കൂടുകയും കുറയുകയും ചെയ്യാം. और हो सकता है हमारे आगे सामने खड़ी चुनौती हो सकता है बढ़ भी सकता है और कम भी हो सकती है। എന്നാൽ എന്തൊക്കെ സാഹചര്യങ്ങൾ മാറിയാലും നമ്മുടെ ലൈഫിൽ നിന്ന് മാറാത്തൊരു കാര്യമാണ് ദൈവത്തിന്റെ ഫേവർ എന്ന് പറയുന്നത്. लेकिन सब कुछ चाहे क्यों हमारे जीवन से बदल जाए, लेकिन एक चीज जो हमारे जीवन से जो हट नहीं सकता है, वो प्रभु जो हमारे ऊपर अनुग्रह देता है, प्रभु की जो प्रसन्नता हमारे ऊपर ठहरी है, वो कभी भी हमारे जीवन से हट नहीं सकता है। പൗലോസും തിരുവിടത്തിലുള്ള അനേക അപ്പോസ്തലന്മാരും അവരുടെ ലൈഫിൽ തിരിച്ചറിഞ്ഞ ഒരു കാര്യമുണ്ട്, അവരോട് പ്രസാദിക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. और पौलुस और सारे प्रेरित अपने जीवन में इस बात का एहसास किया है कि उनके ऊपर प्रसन्न करने वाला एक परमेश्वर उनके साथ में है। അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് പറയുന്ന ഒരു പദപ്രയോഗമുണ്ട്, ഞാൻ മനുഷ്യനെ പ്രസാദിപ്പിക്കുന്നില്ല, മനുഷ്യന്റെ വാക്കുകൾക്ക് അപ്പുറത്തേക്ക് എന്റെ സകല കടപ്പാടും എനിക്ക് ശുശ്രൂഷ എന്ന ദൈവത്തോടാണ്. और इसलिए पौलुस कहता है कि मैं कभी भी मनुष्यों की प्रसन्नता के लिए कोई सेवा नहीं करता हूं, मेरी सारी जिम्मेदारी प्रभु के प्रति है, मैं प्रभु को प्रसन्न करने के लिए अपनी सेवा करता हूं। ഒരുപക്ഷെ നമ്മൾ പ്രതീക്ഷിക്കുന്ന അംഗീകാരം ഈ ലോകം നമുക്ക് തന്നെന്ന് വരത്തില്ല. हो सकता है जो अंगीकार आपको चाहिए संसार आपको ना दे। ഒരുപക്ഷെ നമ്മൾ അതിനകത്തെടുക്കുന്ന ഈ എഫോർട്ടിനൊത്ത പ്രതിഫലം നമുക്ക് പലപ്പോഴും കിട്ടാറില്ല. और हो सकता है कि आप जिस तरह से मेहनत करते हैं प्रभु के लिए उसके अनुरूप आपके जीवन में आपकी बढ़ोतरी ना हो। പലപ്പോഴും പ്രതിസന്ധികൾ കൂടി വരുമ്പോൾ ഇത് എന്തുകൊണ്ടെന്നുള്ള ചോദ്യങ്ങളാണ് നമ്മുടെ മനസ്സിൽ കൂടുതലും വരുന്നത്. और कई बार हमारे जीवन में समस्याओं का जब हम सामना करते हैं, हम हर बार ये पूछते हैं क्यों हमारे जीवन में सब क्यों हो रहा है। പക്ഷെ ഇതിന്റെയൊക്കെ നടുവിൽ ഒറ്റ കാര്യം ചിന്തിക്കുക, നമ്മുടെ ലൈഫിന്മേൽ ഒരു ദൈവത്തിന്റെ ഫേവർ ഉണ്ട്. लेकिन एक बात याद रखिए, इन सबके परिस्थिति के बीच में परमेश्वर का फेवर, परमेश्वर की प्रसन्नता हमारे ऊपर ठहरना चाहिए। ദൈവം ഒരുവനിൽ പ്രസാദിക്കുന്നതാണ് അവന്റെ ലൈഫിലെ ഏറ്റവും വലിയ ടെസ്റ്റിമണി എന്ന് പറയുന്നത്. परमेश्वर एक व्यक्ति के ऊपर जब प्रसन्न होता है, यही उसकी जीवन की सबसे बड़ी गवाही होनी चाहिए। പിന്നെ നമ്മൾ പോകുന്ന എല്ലാ വഴികളിലും നമ്മെ ഉറപ്പിച്ചു നിർത്തുന്ന ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം നമ്മോട് പ്രസാദിക്കുന്ന ദൈവം. और जब कब हम प्रभु के लिए आगे बढ़ते हैं, सेवा करते हैं, हमारे दिल में इस बात को याद रखना चाहिए कि हमें प्रसन्न करने वाला, हमारे ऊपर प्रसन्न रखने वाला, हमारे ऊपर आनंद मनाने वाला एक परमेश्वर है। അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് ഗലാത്യ ലേഖനം തുടങ്ങുമ്പോൾ തന്നെ പറയുന്ന ഒരു പദമുണ്ട്, ഞാൻ അപ്പോസ്തലനായതും മനുഷ്യരിൽ നിന്നല്ല, മനുഷ്യനാലുമല്ല, യേശുക്രിസ്തുവിനാലും. അപ്പം താൻ പറയുകയാണ്, ഞാൻ അപ്പോസ്തലനായത് ആരിനാലാണ്? മനുഷ്യരിൽ നിന്നല്ല, മനുഷ്യനാലുമല്ല, യേശുക്രിസ്തുവാണ് തന്നെ അപ്പോസ്തലനാക്കി വെച്ചത്. इसलिए पौलुस जब गलतियों की पुस्तक की लेखक की शुरुआत में पौलुस कहता है, वो मनुष्यों की ओर से नहीं, मनुष्यों के द्वारा नहीं, वरन मसीह यीशु के द्वारा, परमेश्वर पिता के द्वारा इस बात को कहना चाहता है कि परमेश्वर ही है, इसको नियुक्त किया है, खड़ा किया है, सेवा में बुलाया है। അപ്പൊ നമ്മെ ഇവിടെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത്, നമ്മെ ദൗത്യത്തിനകത്ത് ഏർപ്പിച്ചിരിക്കുന്നത് മനുഷ്യനല്ല, നമ്മെ ദൗത്യത്തിനകത്ത് ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത് സർവശക്തനായ ദൈവമാണ്. इसलिए हमें और आपको जिस बुलाहट से परमेश्वर ने हमें बुलाया, किसी मनुष्य की बुलाहट नहीं, किसी व्यक्ति की बुलाहट नहीं, लेकिन सर्वशक्तिमान परमेश्वर की ओर से आपकी और मेरी बुलाहट है। അതുകൊണ്ട് തന്നെ ഉത്തരവാദിത്വവും ദൈവത്തിനാണ്. इसलिए सारी जिम्मेदारी भी परमेश्वर के हाथों में है। എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ഉത്തരവാദിത്വത്തിന് കീഴിലുള്ളവരാണ്. इसका मतलब यह है कि परमेश्वर की उत्तरदायित्व के अधीन हमारा जीवन आगे बढ़ता है। നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ സർവൈലൻസിന്റെ കീഴിലാണ്. हम परमेश्वर की उस सुरक्षा के अधीन में हमारी जीवन आगे बढ़ती है.
കാരണം നമ്മെ വിളിച്ചത് ദൈവമാണ്. क्योंकि हमें बुलाने वाला परमेश्वर है, നമ്മെ അപ്പോസ്തലരാക്കിയത് ദൈവമാണ്. हमें प्रेरित बनाने वाला ही परमेश्वर है, നമ്മെ ദൗത്യത്തിനായിട്ട് നിർത്തുകയും അവിടെ ബലപ്പെടുത്തുകയും ചെയ്യുന്ന ദൈവമാണ്. हमें उत्तरदायित्व को देकर हमें शक्ति देने वाला भी हमारा परमेश्वर है. എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ഉത്തരവാദിത്വം ദൈവത്തിനാണ്. इसका मतलब हमारी सारी जिम्मेदारी और बागडोर मेरा परमेश्वर के हाथ में है. അപ്പൊ ജീവിതത്തിന്മേലുള്ള ദൈവപ്രസാദമാണ് ഏറ്റവും പ്രസക്തമായ കാര്യം. अगर हमारे और आपके जीवन में परमेश्वर की प्रसन्नता को अगर हम हासिल कर पाए, എന്നാൽ രണ്ടാമത്തെ കാര്യം നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കണം. ഇതേ പൗലോസ് നമ്മൾ ഈ വായിച്ച 1-ാം അധ്യായം 11-ാമത്തെ വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്, ഞാൻ അറിയിച്ച സുവിശേഷം മാനുഷികമല്ല എന്ന് പറഞ്ഞാൽ ഞാൻ പറയുന്ന വചനവും എന്റേതല്ല, അതും ദൈവം എനിക്ക് തന്നതാണ്. और साथ ही साथ 11 वचन में पौलुस कहता है, भाइयों मैं तुमसे जताए देता हूं कि जो सुसमाचार मैंने तुमसे सुनाया है ये मनुष्य का नहीं है. അപ്പം ഒന്ന്, എനിക്ക് ലഭിച്ച ശുശ്രൂഷ എന്റേതല്ല, എനിക്ക് ദൈവം തന്നതാണ്. पहली बात है कि हमें मिला हुआ सेवकाई मेरा नहीं है, परमेश्वर ने मुझे दिया है. രണ്ട്, ഞാൻ പ്രസംഗിക്കുന്ന വചനം, ഞാൻ അറിയിക്കുന്ന സുവിശേഷം അത് എന്റേതല്ല, അത് ദൈവം എന്നെ അപ്പോയിന്റ് ചെയ്ത് നിർത്തിയിരിക്കുന്നതാണ്. और दूसरी बात, जो सुसमाचार प्रचार करने के लिए परमेश्वर ने मुझे दिया है ये मेरा नहीं है, परमेश्वर ने मुझे नियुक्त कर कर बताया है कि हमें क्या बोलना है. ദൈവം എന്നെ അതിനകത്ത് അപ്പോയിന്റ് ചെയ്ത് വെച്ചതാണ്. परमेश्वर ने मुझे उसके लिए नियुक्त करके रखा है. പൗലോസ് തന്നെ പറയുന്നൊരു പദമുണ്ട്, തന്റെ പുത്രനെ എനിക്ക് വെളിപ്പെടുത്തുവാൻ പ്രസാദിച്ച ദൈവം, യേശുവിനെ എനിക്ക് വെളിപ്പെടുത്തി. पौलुस इस प्रकार से वो कहता है, यीशु मसीह की प्रकाशन को मेरे जीवन में परमेश्वर ने दिया है, प्रभु की प्रकाशन को मेरे जीवन में परमेश्वर ने दिया है. അത് മാനുഷികമല്ല, ദൈവികമാണ്. ये मनुष्यों की ओर से नहीं लेकिन परमेश्वर की ओर से है. അതുകൊണ്ട് തന്നെയാണ് ആ നാമം നമ്മൾ ഉദ്ധരിച്ച് ആ സുവിശേഷത്തെ നമ്മൾ പങ്കുവെക്കുമ്പോൾ ആ നാമത്തിന്റെ ശക്തി നമ്മിലൂടെ പുറത്തു വരുന്നത് ദൈവം നമ്മെ ഭരമേൽപ്പിച്ചതിന്റെ തെളിവാണ്. इसलिए हम जब यीशु का नाम को लेते हैं, यीशु के नाम के द्वारा परमेश्वर की सामर्थ हमारे और आपके जीवन से अद्भुत कार्य इसलिए करता है क्योंकि परमेश्वर ने हमें उस नाम को दिया है, हमें नियुक्त किया है. അതുകൊണ്ട് ജീവിതത്തിന്റെ ഏത് ഘട്ടങ്ങളിലും ഒരു കാലത്തേക്ക് ലോകത്തിന് നമ്മളെ പരിമിതപ്പെടുത്താം, ഒരു കാലത്തിന് സാഹചര്യങ്ങൾക്ക് നമ്മെ പരിമിതപ്പെടുത്താം. പക്ഷെ നമുക്ക് ലഭിച്ചിരിക്കുന്ന സുവിശേഷം എന്ന ഈ അതിശക്തമായ ദൈവത്തിന്റെ ട്രഷർ നമ്മൾ വായി തുറന്ന് പങ്കുവെച്ചാൽ ആ പങ്കുവെക്കുന്നിടത്തൊക്കെ അസാധാരണമായ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടും. കാരണം അത് നമ്മുടെ ശക്തിയല്ല, നമ്മൾ പറയുന്ന സുവിശേഷത്തിന്റെ ശക്തിയാണ്. इसी संसार के लोग और चुनौती अगर हमें रोकने की कोशिश की, वो कभी हमें रोक नहीं सकता, क्योंकि परमेश्वर ने जो खजाना, जो प्रभु की सुसमाचार की सामर्थ हमारे अंदर उंडेला है, वो सामर्थ हम बोलते चले जाएंगे, क्योंकि परमेश्वर ने हमें उस खजाना को दिया है कि हम दूसरों तक पहुंचा सके. ഒരു കാലഘട്ടത്തിൽ നമ്മെ മാനുഷികമായിട്ട് അല്ലെങ്കിൽ മൗനതയിലാക്കുവാൻ സാഹചര്യങ്ങൾക്ക് കഴിയും, ലോകത്തിന് കഴിയും. പക്ഷെ ഒരു സമയം വരുന്നുണ്ട്, ദൈവം അതിന്റെ നടുവിൽ തന്റെ കരം പ്രവർത്തിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ വായിൽ നിന്ന് പുറപ്പെടുന്ന വാക്കുകൾ, നമ്മിൽ നിന്ന് പുറപ്പെടുന്ന സുവിശേഷത്തിന്റെ ശബ്ദം ജനങ്ങൾക്ക് പരിവർത്തനം വരുത്തുന്ന ഒരു ടൈം ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി ഒരുക്കി വെച്ചിട്ടുണ്ട്. കാരണം ഈ അപ്പോസ്തലനാക്കിയതും ഈ ദൗത്യം എനിക്ക് തന്നതും സുവിശേഷം എന്നെ ഏൽപ്പിച്ചതും എന്റെ ദൈവമാണ്. क्योंकि कई बार हम जब सेवा करते हैं, मनुष्य हमारी सेवकाई के बीच में चुनौती बनकर हमें रोकने की कोशिश करे, हमें निंदा करने की कोशिश करे, हमें निरुत्साहित करने की कोशिश करे, लेकिन याद रखें परमेश्वर ने हमें नियुक्त किया. उसका खजाना, सुसमाचार की सामर्थ परमेश्वर ने आपकी मेरे जीवन में उंडेला है, और परमेश्वर उसकी सेवा कराने के लिए आपको और मुझे ठहराएगा और आगे बढ़ाएगा. കാരണം ഈ സുവിശേഷം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇതിന് അസാധാരണമായ ഒരു ശക്തിയുണ്ട്. और जो सुसमाचार है, इस सुसमाचार में एक असाधारण की सामर्थ को हम पाते हैं. കാരണം ഇത് ദൈവത്തിന്റെ വായുടെ ശബ്ദമാണിത്. क्योंकि ये परमेश्वर के मुंह का शब्द है या वचन है. ദൈവം ലോകത്തോട് ഈ കാലത്ത് എന്തെങ്കിലും പറയുമെങ്കിൽ ആ പറയുന്ന ശബ്ദം ദൈവം നമ്മിലൂടാണ് ലോകത്തോട് കൈമാറുന്നത്. परमेश्वर अगर इस संसार में किसी से कुछ कहना है, वो वाक्य या शब्द, वो वचन आपके मेरे मुंह से होकर निकलती है. ഈ ലോകത്തോട് ഇന്ന് ദൈവം പറയാൻ എന്താഗ്രഹിക്കുന്നോ അത് ദൈവം പറയുന്നത് തന്റെ ദാസന്മാരിലൂടെയാണ്, എന്നിലും നിങ്ങളിലൂടെയാണ്.
इस दुनिया में परमेश्वर जो कुछ भी बोलना चाहता है वो बातें आपके और मेरे जीवन से, मेरे होठों के द्वारा परमेश्वर उसको संसार में पहुंचाता है। യേശു കർത്താവിന്റെ അടുക്കൽ ജനം വന്നപ്പോൾ യേശു കർത്താവ് അവരോട് പറഞ്ഞ ദൈവരാജ്യത്തിന്റെ സുവിശേഷത്തെ ഇന്ന് കൈമാറുവാൻ ദൈവം ഏൽപ്പിച്ചിരിക്കുന്നത് എന്നെയും നിങ്ങളെയുമാണ്. परमेश्वर जब आया था स्वर्ग राज्य की सुसमाचार को हमारे ऊपर उसने उत्तरदायित्व के तौर पर संभालने के लिए दिया है, ताकि हम और आप उस उत्तरदायित्व को निभा सके, हम दूसरों तक उस सुसमाचार को पहुंचा सके। ഇത് പറഞ്ഞാൽ ഈ എത്ര കാലം ലോകത്തിന് അതിനെ പിടിച്ചു കെട്ടാൻ പറ്റും? ഒരു കാലഘട്ടത്തിൽ പറ്റും. പക്ഷെ അതിനപ്പുറത്ത് സകല ശക്തിയോടുകൂടെ ആ സുവിശേഷത്തിന്റെ മഹത്വം ദേശത്തിലേക്ക് ചെല്ലും. हो सकता है संसार भर के महान लोग या देश जो है हमारी सुसमाचार को रोकने के लिए प्रयास करे, परिश्रम करे, लेकिन परमेश्वर का सामर्थ को संसार में एक समय के बाद में कोई रोक नहीं सकता है, क्योंकि परमेश्वर का सामर्थ आगे हमारे और आपके जीवन से बढ़ता चला जाएगा। ദൈവത്തിന് സാഹചര്യങ്ങളെ മാറ്റാൻ മണിക്കൂറുകൾ വേണ്ട. ദൈവത്തിന് സാഹചര്യങ്ങളെ മാറ്റാൻ ഒറ്റ എൻകൗണ്ടർ മതി. परमेश्वर को परिस्थिति को बदलने के लिए बहुत समय की आवश्यकता नहीं है, सिर्फ एक एनकाउंटर, एक मुलाकात, एक पल भर के समय में परमेश्वर आपकी मेरी परिस्थिति को बदल सकता है। ഒറ്റ രാത്രി കൊണ്ട് ഹെരോദാവിന്റെ ചരിത്രത്തെ അട്ടിമറിക്കാൻ, അവന്റെ ചരിത്രം അപ്രസക്തമാക്കാൻ കഴിയുന്ന രീതിയിൽ പ്രവർത്തിക്കാൻ യേശുവിന്റെ ശക്തിക്ക് കഴിഞ്ഞിട്ടുണ്ട്. एक रात में हिरोदा राजा के जीवन में एक परमेश्वर ने ऐसा कार्य किया कि उसके इतिहास को बदल डाला, उसके जीवन के इतिहास को बदलकर परमेश्वर अपना कार्य को कर लिया। ഈ സുവിശേഷത്തെ എത്ര മനുഷ്യർക്ക് ഒതുക്കി വെക്കാൻ പറ്റുമെന്ന് ചോദിച്ചാൽ ഒരു കാലത്ത് പറ്റും. പക്ഷെ ശക്തിയുള്ളത് ഒരിക്കലും ഒതുങ്ങി നിൽക്കത്തില്ല, അത് പുറത്തു വരും. आप मुझसे पूछेंगे कि ये सुसमाचार की शक्ति को दुनिया के लोग कब तक रोक पाएंगे? मैं आपसे कहना चाहता हूं, परमेश्वर की शक्ति और सामर्थ जो आपके मेरे जीवन से होकर निकलती है, एक समय के बाद कोई उसे रोक नहीं पाएगा। ഇന്നത്തെ പ്രതിസന്ധികൾക്ക് അപ്പുറത്തേക്ക് ദൈവദാസന്മാരെ, ദൈവമക്കളെ, നമുക്ക് വേണ്ടി നമ്മൾ പറയുന്ന സുവിശേഷത്തിന്റെ ശക്തി വെളിപ്പെടുത്തുവാൻ പാകത്തിന് ഒരു സമയം, ഒരു കാലം, ഒരു സീസൺ നമ്മുടെ കർത്താവ് ഒരുക്കി വെച്ചിട്ടുണ്ട്. मेरे प्रियो, आपके मेरे जीवन में आने वाले परिस्थिति के सामने में जब हम प्रभु की सेवा करते हैं, आपकी परिस्थिति को बदलने का एक समय परमेश्वर ने तय रखा है। जब वो समय आएगा तो परमेश्वर हमारी परिस्थिति को बदल के हमें आगे की ओर ले चलेगा। അതിന് ബന്ധനസ്ഥനായി റോമിൽ പോയ പൗലോസ് പറഞ്ഞൊരു കാര്യമുണ്ട്, എന്റെ ചങ്ങല സുവിശേഷത്തിന്റെ അഭിവൃദ്ധിക്ക് കാരണമായി തീർന്നു. इसलिए पौलुस जब बंदी गृह में, जब रोमा बंदी गृह में गया था, पौलुस ने इस प्रकार से कहा कि मेरा जो कैद, जो मैं आज कैद में हूं, परमेश्वर की सुसमाचार की बढ़ोतरी का कारण बन जाएगा। പൗലോസിലൂടെ സംഭവിച്ച ഒരു കാര്യമുണ്ട്. പൗലോസ് ചങ്ങല ധരിക്കപ്പെട്ടപ്പോ പൗലോസിന്റെ കൂടെ കാവൽ നിന്നവർ വിടുവിക്കപ്പെട്ടു. और इस बात को पौलुस के बारे में जानते हैं, पौलुस को जब जंजीरों में बांधा गया था, उसके साथ में खड़े हुए, उसकी सुरक्षा में खड़े हुए सैनिकों लोग भी प्रभु में उद्धार पाए। പൗലോസിന്റെ പ്രസംഗത്തിനകത്ത് കൈസറിന്റെ അരമനയിലുള്ളവർ, കൊട്ടാരത്തിനകത്തുള്ളവർ രക്ഷിക്കപ്പെട്ടു. और पौलुस की जो सुसमाचार में कैरियस की जो राज सिंहासन के अंदर में जो लोग थे वो भी प्रभु में उद्धार पाए। ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു, നമ്മൾക്ക് മാനുഷികമായിട്ട് ചെല്ലാൻ കഴിയാത്ത പലയിടത്തും ഈ ടഫ് ടൈമിനകത്തും ദൈവപ്രവൃത്തി അയക്കാൻ, തന്റെ ദാസന്മാരെ ഉപയോഗിക്കാൻ കഴിയുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. मैं विश्वास करता हूं आज भी ऐसा समय आ गया है कि जहां मनुष्य नहीं पहुंच सकता है, वहां परमेश्वर आपको हमें अभिषेक कर उस जगह में पहुंचाएगा और प्रभु की कार्य को आगे बढ़ाएगा। ഒരിക്കലും അവിടുത്തെ സുവിശേഷം അത് ഒതുക്കപ്പെടത്തില്ല. അവിടുത്തെ സുവിശേഷം വ്യാപിക്കപ്പെടുക തന്നെ ചെയ്യും. इसलिए कभी भी उसकी सुसमाचार कोई रोक नहीं सकता है, उसकी सुसमाचार निरंतर प्रगति में आगे बढ़ता चले जाएगा। പൗലോസ് പറയുന്ന ഒരു പദപ്രയോഗമുണ്ട്, ഞാൻ മനുഷ്യരോട് പ്രാപിച്ചിട്ടില്ല, മനുഷ്യരോട് ഞാൻ പഠിച്ചിട്ടുമില്ല. पौलुस ने इस प्रकार से कहा, मैंने मनुष्यों से कभी अर्जित नहीं किया, मैंने मनुष्यों से कभी नहीं सीखा है। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ വെളിപ്പാടിനാൽ അത്ര ഞാൻ പ്രാപിച്ചത്. परमेश्वर मसीह का वो जो रेवलेशन या उनका जो रेवलेशन के कारण मैं प्रभु के बारे में सुसमाचार प्रचार करता हूं। പൗലോസ് പറയുന്നത് തന്റെ പഠനവും താൻ പ്രാപിച്ചതും മനുഷ്യരിൽ നിന്നല്ല, താൻ പ്രാപിച്ചത് സർവശക്തനായ ദൈവത്തിൽ നിന്നാണ്.
पौलुस कहता है मैं मनुष्यों की ओर से नहीं सीखा, लेकिन सर्वशक्तिमान परमेश्वर की प्रकाशन के कारण सीखा हूं। പൗലോസ് പറയുന്ന ഒന്നാമത്തെ കാര്യം, എന്റെ ശുശ്രൂഷ എനിക്ക് ദൈവം തന്നതാണ്. पहली बात पौलुस कहता है मेरी सेवकाई को परमेश्वर ने मुझे दिया है. രണ്ട്, പൗലോസ് പറയുന്നു എന്റെ സുവിശേഷം അത് എന്റേതല്ല, അതെനിക്ക് ദൈവം തന്നതാണ്. और दूसरी बात पौलुस कहता है सुसमाचार जो मैं प्रचार करता हूं मेरा नहीं, परमेश्वर ने मुझे दिया है. അടുത്തത് പൗലോസ് പറയുന്നു എന്റെ ലൈഫിൽ ഞാൻ മനുഷ്യരോടല്ല പഠിച്ചിരിക്കുന്നത്, എന്നെ പഠിപ്പിച്ചതും ഞാൻ പ്രാപിച്ചതും സർവശക്തനായ ദൈവത്തിൽ നിന്നാണ്. और तीसरी बात वो कहता है मुझे सिखाने वाला कोई मनुष्य नहीं, लेकिन सर्वशक्तिमान ने मुझे यीशु मसीह के प्रकाशन के द्वारा मैं जो कुछ सिखाऊं मैं परमेश्वर ने मुझे सिखाया है. ഓരോ ദിവസവും ദൈവത്തിന്റെ പഠിപ്പിക്കലിനകത്താണ് നമ്മൾ ജീവിക്കുന്നത്. और हर एक दिन परमेश्वर जो हमें सिखाता है उस पाठ के द्वारा, उस सीखने के द्वारा हम प्रभु में आगे बढ़ सकते हैं. തന്റെ മക്കൾക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വരികയും തന്റെ മക്കളോട് കൂടെ നിൽക്കുകയും അവരെ ശുശ്രൂഷയുടെ പുത്തൻ അനുഭവങ്ങൾക്കകത്ത് വിടുകയും ചെയ്യുന്ന ഒരു ദൈവം നമുക്കുണ്ട്. एक परमेश्वर जो अपने बच्चों के साथ हमेशा खड़ा रहता है, उसको सेवकाई के लिए भेजता है, सेवकाई की हर जरूरतों को पूरा करने वाला एक परमेश्वर हमारे साथ हमेशा खड़ा रहता है. മനുഷ്യൻ നമ്മുടെ കൂടെ നിൽക്കുന്നതിനൊക്കെ ഒരു ടൈം ബീങ് ഉണ്ട്. मनुष्य जो हमारे साथ आज जो खड़े हैं उसके लिए भी एक समय निर्धारित है, उसके बाद वो हमारे साथ नहीं खड़े रहते हैं. അവർ കൈ പിടിക്കുന്നതിന് ഒരു സമയമുണ്ട്. और वो लोग जो मनुष्य हमें हाथ पकड़ते हैं उसकी भी एक समय होती है. അവർക്ക് കൈ പിടിക്കാൻ പറ്റുന്ന മേഖലകൾക്കൊരു പരിമിതിയുണ്ട്. और उनको हाथ पकड़ने की जो हमें सहायता करने के लिए उनकी क्षमता भी एक सीमा तक है. ഒരു പരിധിക്ക് അപ്പുറത്ത് ഇടപെടാൻ അവർക്ക് കഴിയത്തില്ല. एक सीमा के उस पार में मनुष्य भी हमें और आपको हाथ पकड़कर आगे नहीं बढ़ा सकता है. പൗലോസ് പറയുന്ന ഒരു പദമുണ്ട്, ഒന്നാം പ്രതിവാദത്തിൽ ആരും എനിക്ക് തുണ നിന്നില്ല. और पौलुस इस प्रकार से कहता है जब पहली बार उन्होंने विरोध का सामना किया तो उसके सामने में कोई नहीं था जो उसके साथ में खड़ा रह सके. ചില സമയങ്ങൾ അങ്ങനാണ്, ചിലർക്ക് നമ്മുടെ കൂടെ നിൽക്കാൻ പറ്റത്തില്ല. और कई बार ऐसे समय आते हैं जब लोग हमारे साथ खड़े नहीं हो पाते हैं. കൂടെ നിൽക്കാൻ ചിലപ്പോൾ ദൈവം അനുവദിക്കത്തുമില്ല. और कई बार जो है परमेश्वर अनुमति नहीं देता है कि लोग हमारी सहायता करें. നമ്മൾ പ്രതീക്ഷിക്കുന്നവർ നമ്മുടെ കൂടെ നിന്നെന്ന് വരത്തില്ല. और कई बार हम जिनसे आशा रखते हैं वो कई बार हमारे साथ खड़े नजर नहीं आते हैं. പക്ഷെ പൗലോസ് പറഞ്ഞൊരു പദമുണ്ട്, കർത്താവോ ഞങ്ങൾക്ക് തുണ നിന്നു. लेकिन पौलुस कहता है मेरा यीशु मेरे साथ हमेशा खड़ा है. ശുശ്രൂഷ തന്നത് ദൈവമാണെങ്കിൽ, സുവിശേഷം ഏൽപ്പിച്ചത് ദൈവമാണെങ്കിൽ, എന്നെ പഠിപ്പിച്ചത് ദൈവമാണെങ്കിൽ, ആരും എനിക്ക് തുണയില്ലാതെ നിൽക്കുമ്പോഴും എനിക്ക് വേണ്ടി തുണയായി ഇറങ്ങി വരുന്ന ഒരു ദൈവസാന്നിധ്യമുണ്ട്. अगर परमेश्वर ने मुझे चुना है, नियुक्त किया है, अगर परमेश्वर ने मुझे सुसमाचार के लिए सिखाया है, अगर परमेश्वर ने मुझे दर्शन दिया है जब मैं बेसहारा हूं, और परमेश्वर ही मुझे दर्शन देगा, मेरा सहारा बनकर मेरे साथ खड़ा होगा. സ്വർഗം നമുക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വരുന്നതാണ് നമ്മുടെ ശുശ്രൂഷയുടെ ഏറ്റവും വലിയ കരുത്ത്. और हमारी सेवकाई के सबसे बड़ा सामर्थ्य इस बात का है कि स्वर्ग हमारे लिए उतर आए, हमारे साथ खड़े हो जाए. പൗലോസിന്റെ ഒരു യാത്ര നമുക്കെല്ലാം അറിയാം. पौलुस की एक यात्रा के बारे में हम और आप जानते हैं. പൗലോസ് റോമിൽ കപ്പലിലേക്ക് പോവാണ്. और पौलुस जो है रोम में एक नाव में चढ़कर जब जा रहा था, നമുക്കറിയാം അവിടെ വലിയൊരു കൊടുങ്കാറ്റിനകത്ത് അവർ അകപ്പെട്ടു. हम देख सकते हैं वहां बड़ी आंधी तूफानों का सामना करना पड़ा. 4 വഴിക്ക് നിന്നും പ്രതിസന്ധികൾ വരിക. और चारों तरफ से कठिन परिस्थिति का सामना करना पड़ा. അവിടെ എഴുതി വെച്ചിരിക്കുന്ന 14 ദിവസം അവർ സൂര്യനെയോ ചന്ദ്രനെയോ കണ്ടില്ല. और वहां वचन में लिखा है 14 दिन तक ना सूर्य ना चंद्रमा को वो देख पाया. അവര് മരിക്കുമെന്ന് ഉള്ളിൽ നിർണയിക്കേണ്ടി വന്നു. और उनके हृदय इस बात की सोच लिया था कि वो मरने वाले हैं. അവരുടെ ചരക്കും ഭക്ഷണ സാധനങ്ങൾ ഉൾപ്പെടെ അവർ പുറത്തു കളഞ്ഞു. और उन्होंने अपनी सारे खाने पीने की सामग्री को उठा के समुद्र में फेंक दिया. എല്ലാവരും വിചാരിച്ചു മരിക്കും. सब लोगों ने सोचा अब हम मरने वाले हैं. പക്ഷെ പൗലോസ് സമൂഹത്തോട് പ്രതികരിക്കുന്ന ഒരു രീതിയുണ്ട്. लेकिन पौलुस जो है उनके साथ इस प्रकार से वर्ताव करने का एक तरीका था. പൗലോസ് പറഞ്ഞൊരു കാര്യം, എന്റെ ഉടയവനും ഞാൻ സേവിച്ചു വരുന്നവനുമായ കർത്താവ് കഴിഞ്ഞ രാത്രിയിൽ എന്നോട് പറഞ്ഞു, നിങ്ങളുടെ ഈ കപ്പലിനല്ലാതെ നിങ്ങളുടെ ആരുടെയും ശരീരത്തിന്, ആയുസിന് അല്ലെങ്കിൽ നിങ്ങളുടെ ജീവന് ഒരു കോട്ടം വരത്തില്ല.
और पौलुस उन लोगों से इस प्रकार से कहा, मुझे बनाने वाला मेरा सृष्टिकर्ता जिसने मुझे सेवा सौंपा है, उसने कल शाम को मुझे दर्शन देकर कहा है ये जहाज डूब जाएगी लेकिन किसी एक भी आत्मा की क्षति नहीं होगी और किसी को कोई हानि नहीं होगी। ഞാൻ പറഞ്ഞത് ജീവിതത്തിൽ വെളിച്ചം കാണാത്ത ചില രാത്രികൾ നമ്മുടെ ലൈഫിനകത്ത് കാണും. मैं आपसे इस बात को इसलिए कह रहा हूं कि कई बार हमारे जीवनों में उजाला ना देखने वाली परिस्थिति, अंधेरी जीवन को आप शायद सामना कर रहे होंगे। 14 ദിവസം അവർ യാതൊരു വെളിച്ചവും ജീവിതത്തിനകത്ത് കണ്ടിട്ടില്ല. और करीब 14 दिन तक उन्होंने बिल्कुल कोई उजाला को नहीं देखा। പക്ഷെ പൗലോസിന് ഇരുട്ടിന്റെ നടുവിലും തന്റെ അടുക്കൽ ഇറങ്ങി വന്ന എന്റെ ഉടയവനും ഞാൻ സേവിച്ചു നിൽക്കുന്നവനുമായ ദൈവം. लेकिन अंधेरों के बीच में भी पौलुस कहता है, मुझे बुलाने वाला, मुझे सृष्टि करने वाला एक परमेश्वर मेरे साथ में है। ഞാൻ പറഞ്ഞത് പ്രിയരെ, ജീവിതത്തിന്റെ ചില ഇരുട്ടുകളുടെ നടുവിലും നമുക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വരുന്നൊരു ദൈവമുണ്ട്. मेरे प्रिय, आज के सुबह मैं आपसे कहना चाहता हूं, आपके अंधेरेपन के जीवन में भी आपके लिए स्वर्ग से उतरने वाला एक परमेश्वर आज भी जीवित है। എന്തുകൊണ്ട് അവിടെ നിന്ന് ഇറങ്ങി വരുന്നു? और परमेश्वर आपके पास उतर आएगा। ഈ ശുശ്രൂഷ നമുക്ക് തന്നത് അവിടുന്ന് ആയതുകൊണ്ട് ഉത്തരവാദിത്വം കർത്താവിനാണ്. किस लिए उतर आएगा? क्योंकि परमेश्वर ने ये सेवा आपको मुझे सौंपा है। इस उत्तरदायित्व को निभाने के लिए मेरा परमेश्वर आपके लिए उतर आएगा। നമ്മൾ പറയുന്ന സുവിശേഷം നമ്മുടേതല്ല, അവിടുത്തേതായതുകൊണ്ട് അവിടുത്തേക്കാണ് ഉത്തരവാദിത്വം. क्योंकि जब हम सुसमाचार प्रचार करते हैं वो हमारा नहीं है, उसका सुसमाचार है, इसलिए वो हमारी रक्षा करने उतर आएगा। മനുഷ്യനല്ല നമ്മെ പഠിപ്പിക്കുന്നത് നമ്മുടെ കർത്താവായതുകൊണ്ട് അവിടുത്തേക്കാണ് നമ്മുടെ ഉത്തരവാദിത്വം. मनुष्य हमें नहीं सिखाता है, हमें सिखाने वाला परमेश्वर है, इसलिए हमें हमारी रक्षा के लिए वो स्वयं उतर आएगा। അങ്ങനെയെങ്കിൽ ഇന്ന് ധൈര്യത്തോടെ കർത്താവിന്റെ സന്നിധി നിന്നിട്ട് പറയണം, എന്റെ ഉത്തരവാദിത്വം എന്റെ ദൈവത്തിന്റെ കയ്യിലാണ്. इसलिए आइए मिलकर आज के सुबह ही आपके साथ हिम्मत के साथ मिलकर एक साथ कहें कि हमारी जिम्मेदारी परमेश्वर के हाथों में है। പൗലോസിന്റെ ഉത്തരവാദിത്വം ദൈവത്തിനാണെങ്കിൽ എന്റെ ഉത്തരവാദിത്വം എന്റെ ദൈവത്തിന്റെ കയ്യിലാണ്. अगर पौलुस की उत्तरदायित्व परमेश्वर के हाथों में है तो आपके मेरे उत्तरदायित्व भी परमेश्वर के हाथों में है। പൗലോസിന്റെ ജീവിതത്തിന്റെ ഇരുട്ടിനകത്ത് ഇറങ്ങി വന്ന ഉടയവന്റെ സാന്നിധ്യം ഇന്നും എനിക്ക് അവൈലബിൾ ആണ്. परमेश्वर जो पौलुस के अंधेरापन के जीवन में जो परमेश्वर उतर आया है, वही परमेश्वर आपके मेरे जीवन में भी उतर आने के लिए तैयार है। ആ കർത്താവിന്റെ സാന്നിധ്യം ഇന്നും എനിക്ക് ഏറ്റവും സമീപമായി എന്റെ ജീവിതത്തിനകത്ത് വിടുതൽ അയക്കുവാൻ, എന്നെ ദൗത്യത്തിനകത്ത് ഉറപ്പിച്ചു നിർത്തുവാൻ, പ്രതിസന്ധികളെ മാറ്റുവാൻ, എനിക്ക് വേണ്ടി വഴി തുറക്കുവാൻ എന്റെ ദൈവത്തിന്റെ കരമുണ്ടെന്ന് ധൈര്യത്തോടെ വിശ്വസിച്ച് ഈ പക ദൈവത്തിന് നന്ദി പറയണം. इसलिए आइए मिलकर हम बड़ी हिम्मत के साथ ही आपके साथ वही परमेश्वर जिसने उत्तरदायित्व दिया है, मेरी कठिन परिस्थिति में, मेरे अंधेरे जीवन में, वो हमारे लिए उत्तर आएगा। ये आपके साथ कहे, मेरा परमेश्वर ने मुझे जिम्मेदारी दिया है और वो मेरे लिए उत्तर आएगा। ആരൊക്കെ എന്റെ ലൈഫിനകത്തുനിന്ന് മാറിയാലും, പൗലോസ് ഒരിക്കൽ പറഞ്ഞൊരു പദമുണ്ട്, ഞങ്ങൾ ആസിയയിൽ വെച്ച് ഞങ്ങൾ അനുഭവിക്കുന്ന കഷ്ടം നിങ്ങൾ അറിയാതിരിക്കരുതെന്ന് ഞാൻ വിചാരിക്കുന്നു, മരിക്കുമെന്ന് ഞങ്ങൾ ഉള്ളിൽ നിർണയിക്കേണ്ടി വന്നു. അങ്ങനെയുള്ള ടെൻഷനുകൾ പൗലോസിന്റെ ലൈഫിലുണ്ടായിരുന്നു. और पौलुस कहता है कई बार उसके जीवन में ऐसी परिस्थितियां हैं जहां मौत का सामना करने पड़ा और इस बात को सोचने में मजबूर हो गया कि अब वो जिंदा नहीं बचेंगे। वहां पर भी परमेश्वर उस परिस्थिति में पौलुस के लिए उतर आया। പൗലോസ് പറഞ്ഞൊരു കാര്യമുണ്ട്, മരിക്കുമെന്ന് ഞങ്ങൾ ഉള്ളിൽ നിർണയിക്കേണ്ടി വന്നപ്പോൾ മരിച്ചവരെ ജീവിപ്പിക്കുന്ന സർവശക്തനായ ദൈവത്തിൽ ആശ്രയിച്ചപ്പോൾ അവിടുന്ന് ഞങ്ങളെ വിടുവിച്ചു, അവിടുന്ന് ഞങ്ങളെ വിടുവിക്കും, അവിടുന്ന് ഞങ്ങളെ മേലാലും വിടുവിക്കാൻ ശക്തനാണ്. ഇന്നലെ വിടുവിച്ച ദൈവം ഇന്ന് വിടുവിക്കുന്ന ദൈവം മേലാലും വിടുവിക്കാൻ അവിടുന്ന് ശക്തനാ. കാരണം പൗലോസിന്റെ ദൗത്യത്തിലല്ല താൻ നിൽക്കുന്നത് ദൈവത്തിന്റെ ദൗത്യത്തിനകത്താണ്. पौलुस जब सामने मौत का सामना कर रहा था तो पौलुस इस प्रकार से किया है, जीवन और पुनरुत्थान मृत्यु से जयवंत यीशु मसीह जिसने मुझे बुलाया है, जो कल भी मुझे बचाया था, आज भी बचाया है और कल भी मुझे बचाएगा, और वो सर्वशक्तिमान परमेश्वर मेरे साथ में है, मैं विश्वास करता हूं। ധൈര്യത്തോടെ ഇന്ന് പകലും കർത്താവിനും നന്ദി പറയണം. എന്റെ ജീവിതത്തിന്റെ ഏത് ഘട്ടങ്ങളിലും എന്റെ കർത്താവ് എനിക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വരും. आइए मिलकर हम सब हिम्मत के साथ कहें, आपकी परिस्थिति, मेरी परिस्थिति चाहे कैसी भी हो, मेरा परमेश्वर हमारे लिए उतर आएगा। അപ്പോസ്തലന്മാർക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വന്ന കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടിയും ഇറങ്ങി വരും. प्रेरित पौलुस के साथ में उतराने वाला परमेश्वर आपके मेरे जीवन में उतर आएगा। ഇന്നത്തെ സാഹചര്യങ്ങൾ മാറും. हमारी परिस्थिति आज की बदल जाएगी। ഇതൊരു ദൈവപ്രവൃത്തിയിലേക്ക് വഴി തുറക്കും. एक परमेश्वर की महान कार्य की रास्ता बनने जा रहा है। അധികാര കേന്ദ്രങ്ങളിലും യേശുവിന്റെ സ്നേഹത്തിന്റെ ആലൂലികൾ അടിക്കും.
परमेश्वर का सामर्थ और उसकी अधिकार हमारे और आपके सेवकाई में उतर आने वाला है। അത് ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തിയാണ്. ये परमेश्वर का कार्य हमारे जीवन में होने वाला है। പൗലോസ് ഗലാത്യ ലേഖനത്തിൽ തന്നെ പറയുന്ന മറ്റൊരു പദമുണ്ട്. परमेश्वर जो पौलुस जो गलाती की पुस्तक में एक और शब्द को जिक्र करता है। എന്തുകൊണ്ടാണ് താൻ ദൈവത്തിന്റെ ഫേവറിൽ ആശ്രയിക്കുന്നത്? क्यों वो परमेश्वर की प्रसन्नता पर अधीन जीवन जीता है? 1:15 പറയുന്ന ഒരു പദമുണ്ട്. എന്റെ ജനനം മുതൽ എന്നെ വേർതിരിച്ചിരിക്കുന്ന, തന്റെ കൃപയാൽ എന്നെ വിളിച്ചിരിക്കുന്ന എന്റെ ദൈവം. 15:1 में पौलुस कहता है, परंतु परमेश्वर की जिसने माता की गर्भ से ही मुझे ठहराया है और अपने अनुग्रह से बुला लिया है, मेरा परमेश्वर। ദൈവം എന്നെ ദൗത്യത്തിന് വേണ്ടി നിർത്തിയത് എപ്പോഴാണ്? मेरा परमेश्वर ने मेरे उत्तरदायित्व कब मुझे सौंपा है? മനുഷ്യൻ കാണുമ്പോൾ ഒരു പക്ഷെ 5 വർഷം, 10 വർഷം, 15 വർഷം, 20 വർഷം ഇത്രയൊക്കെ ആയിട്ടുള്ളൂ നമ്മൾ ദൗത്യത്തിനായിട്ട് ഇറങ്ങിയിട്ട്. हाँ, हो सकता है हम 5 साल, 10 साल, 20 साल, 25 साल हो चुका होगा, हम सेवा के लिए अभी उतरे होंगे या सेवा कर रहे होंगे। പക്ഷെ ഈ ദൗത്യത്തിനായിട്ട് ദൈവം വിളിച്ചതപ്പോഴാണ് എന്റെ ജനനം മുതൽ, ജനനത്തിന് മുൻപ് എന്നെ വിളിച്ച് അതിനകത്തേക്ക് ആക്കി വെച്ച് അപ്പോയിന്റ് ചെയ്തൊരു ദൈവമുണ്ട്. लेकिन हमें और आपको बुलाने वाला परमेश्वर, हमारी माता के गर्भ में हमें नियुक्त करने वाला एक परमेश्वर जो हमारे साथ में खड़ा है। തന്റെ കൃപയാൽ നമ്മെ വിളിച്ചിരിക്കുന്ന ദൈവം, उसके अनुग्रह से बुलाने वाला एक परमेश्वर हमारे साथ खड़ा है। തന്റെ കൃപ നമ്മിലേക്ക് ഒഴുക്കി വിട്ട ദൈവം, उसकी अनुग्रह को हर दिन हमारे ऊपर उंडेलने वाला परमेश्वर, നമ്മോട് പ്രസാദിച്ച ദൈവം, हमारे ऊपर आनंद प्रसन्नता करने वाला परमेश्वर। ദൈവത്തിന്റെ പ്രസാദമാണ് നമ്മെ നിർത്തുന്നത്. परमेश्वर की प्रसन्नता ही हमारे और आपके जीवन में हमें सेवा में खड़ा करता है। ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു ദൈവപ്രസാദമാണ് നമ്മെ ഓരോ കാലത്ത് നിലനിർത്തുന്നത്. मैं विश्वास करता हूं कि परमेश्वर की प्रसन्नता ही, परमेश्वर को प्रसन्न करके ही हम परमेश्वर की सेवकाई में खड़े हो सकते हैं। ഒരായുസ് മുഴുവനുള്ള നമ്മുടെ ലേബറിനേക്കാൾ വലുതാണ് നമ്മുടെ മേൽ കിടക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ ഫേവർ. पूरी जिंदगी भर जो हम मेहनत करते हैं उससे बढ़कर है जो परमेश्वर की जो प्रसन्नता आपके मेरे जीवन में जो ठहरता है। മാനുഷികമായ നമ്മുടെ എല്ലാ ഓട്ടത്തെക്കാളും ഉന്നതമായിട്ട് നിൽക്കുന്നതാണ് നമ്മുടെ മേലുള്ള ദൈവപ്രസാദം. मनुष्य के तौर से जो हम मेहनत करते हैं, जो हम संघर्ष करते हैं, प्रभु के लिए जो कुछ भी करते हैं, इससे बढ़कर है परमेश्वर की प्रसन्नता जो आपके मेरे जीवन में ठहरती है। ദൈവം ഒരുവനോട് പ്രസാദിച്ചാൽ എന്ത് സംഭവിക്കും? परमेश्वर अगर किसी व्यक्ति के ऊपर प्रसन्न होता है तो वहां क्या होता है? ദൈവം പ്രസാദിച്ചവന്റെ കൂടെ ദൈവം നടക്കും. परमेश्वर जिसके ऊपर प्रसन्न होता है, परमेश्वर उसके संग संग चलता है। ആ മനുഷ്യൻ ദൈവത്തോടൊപ്പം നടക്കും. वो मनुष्य भी परमेश्वर के संग संग चलता है। മറ്റാരോടും പറയാത്തത് ആ മനുഷ്യനോട് ദൈവം പറയും. और दूसरे लोगों से जो बातें नहीं कही जाती है, वो बातें परमेश्वर उस व्यक्ति से कहता है। മറ്റാർക്കും റിവീൽ ചെയ്യാത്തത് ആ മനുഷ്യന് വേണ്ടി ദൈവം റിവീൽ ചെയ്ത് കൊടുക്കും. दूसरों के पास जिस प्रकाशन को उनको नहीं मिलता है, वो प्रकाशन परमेश्वर उस व्यक्ति को देता है। മറ്റുള്ളവർക്ക് കിട്ടാത്ത എൻകൗണ്ടറുകൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് ആ മനുഷ്യന് കിട്ടും. परमेश्वर दूसरों के साथ संघर्षों का सामना जो करते हैं, उससे बढ़कर परमेश्वर उसके भक्त के सामने में उस चुनौती को सामना करके उसको विजय बनाता है। നമ്മൾ കൂടെ നടക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്, നമ്മൾ കൈപിടിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്, നമ്മൾ ഒത്തിരി സംസാരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്, നമ്മൾ സ്നേഹിക്കുന്നവരും നമ്മോട് കൂടെ നിൽക്കുന്നവരുടെ അടുക്കലാണ് നമ്മൾ കൂടുതൽ പോകാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. हम और आप उस व्यक्ति के नजदीक जाते हैं जो हमारी हाथ पकड़ता है, जो हमारे साथ बात करता है, जो हमारी हिम्मत हौसला उजागर करता है, जो हमें सहायता करता है। हम और आप वैसे व्यक्ति के पास बहुत जल्दी चले जाते हैं। ദൈവം ആർക്കൊപ്പം നടക്കും? ദൈവം ആരോട് പ്രസാദിക്കും? ദൈവത്തിന്റെ ഫേവർ ഒരുവന്റെ ലൈഫിൽ ഉണ്ടെങ്കിൽ അവനൊപ്പം ദൈവം നടക്കും, അവനെ ദൈവം പ്രസാദിക്കും, അവനോട് ദൈവം കാര്യങ്ങൾ പറയും. ദൈവത്തിന്റെ പ്രസാദമാണ് ലൈഫിൽ ഏറ്റവും വലുത്. लेकिन परमेश्वर की प्रसन्नता अगर एक व्यक्ति के ऊपर होता है तो परमेश्वर से बात करता है, उसको प्रकाशन देता है, उसके संग संग चलता है और उसको आगे उसके साथ साथ रहकर उसको आगे बढ़ाता है। അതുകൊണ്ട് ദൈവം പറയുന്ന ഒരു പദമാണ്, അബ്രഹാമിന് വേണ്ടി ദൈവം ഉപയോഗിക്കുന്ന ഒരു പദം, അവൻ എന്റെ സ്നേഹിതനാണ്. और अब्राहम के साथ परमेश्वर ने एक शब्द का इस्तेमाल किया, अब्राहम जो है मेरा दोस्त है। ഈ സ്നേഹിതന്റെ ലൈഫിനകത്ത് വിഷയം ഉണ്ടായിരുന്നു. एक दोस्त के जीवन में भी कई समस्याओं का सामना करना पड़ा ഒത്തിരി പ്രതിസന്ധി അവന്റെ ലൈഫിനകത്ത് ഉണ്ടായിരുന്നു. और बहुत सारी चुनौती उसके जीवन में थी। പക്ഷെ സംഭവിച്ചത് സ്വർഗം അവന് വേണ്ടി ഇറങ്ങി വരുന്നുണ്ടായിരുന്നു. लेकिन क्या हुआ कि स्वर्ग उसके जीवन में उतर आया।
ദൈവം പറഞ്ഞൊരു പദമുണ്ട്, എന്റെ ദാസനായ അബ്രഹാമിനോട് പറയാതെ ഞാൻ ഒന്നും ചെയ്യത്തില്ല. और परमेश्वर इस प्रकार से कहता है, मेरा दास अब्राहम को कहे बिना मैं कुछ भी नहीं करूंगा. സ്വർഗം നമുക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വരും. स्वर्ग हमारे लिए और आपके लिए उतर आएगा. പരിശുദ്ധാത്മാവ് നമുക്ക് വേണ്ടി കാര്യങ്ങളെ അനുകൂലമാക്കും. परमेश्वर की पवित्र आत्मा हमारे लिए अनुकूल परिस्थिति को तैयार करेगा. ദൈവത്തിന്റെ പ്രസാദം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ മുമ്പോട്ട് കൊണ്ടുവരും. परमेश्वर की प्रसन्नता जो हमारे ऊपर ठहरी है, हमें और आपको सेवा में निरंतर आगे ले चलेगा. ദൈവപ്രസാദം നമ്മുടെ ജീവിതത്തിലുണ്ടെങ്കിൽ ദൈവം ചെയ്യുന്ന ഒരു കാര്യം കൂടെ ഞാൻ പറയാം. मैं एक और बात आपसे कहना चाहता हूं, जो परमेश्वर की प्रसन्नता अगर आपके मेरे जीवन में ठहरा है, റോമാലേഖനം 8 പറയുന്ന ഒരു പദപ്പുണ്ട്, ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് നിർണയപ്രകാരം വിളിക്കപ്പെട്ടവർക്ക് സകലതും നന്മയ്ക്കായി കൂടി വ്യാപരിക്കുന്നു. और रोमियो की पुस्तक में हम पढ़ सकते हैं, हमने कई बार पढ़ा है कि जो परमेश्वर से प्रेम करते हैं उनके जीवन में हर एक बातें भलाई के लिए उत्पन्न होती है. അവിടെ പറയുന്നു നിർണയപ്രകാരം വിളിക്കപ്പെട്ടവർക്ക് എന്ന് പറഞ്ഞ ദൈവം നമ്മെ മുന്നമേ വിളിച്ചവരാണ്. പൗലോസ് പറയുന്നുണ്ട്, എന്റെ ജനനത്തിന് മുമ്പേ എന്നെ വിളിച്ചൊരു ദൈവമുണ്ട്. परमेश्वर कहता है, जो व्यक्ति निर्णय परमेश्वर के निर्णय के अनुसार बुलाया गया है, उस व्यक्ति के जीवन में परमेश्वर हर बातें भलाई के लिए उत्पन्न कहता है. पौलुस कहता है, मेरे जीवन में भी परमेश्वर ने निर्णय लिया है. ദൈവം വിളിച്ചവരുടെ ലൈഫിനകത്ത് എന്ത് സംഭവിക്കും? അവർക്ക് വേണ്ടി സകലവും, ഒന്നല്ല സകലവും നന്മയ്ക്കായി കൂടി വ്യാപരിക്കും. परमेश्वर जिसको बुलाता है उसके जीवन में एक बातें नहीं, दो बातें नहीं, हर एक बातें अच्छाई के लिए उत्पन्न हो जाती है. പക്ഷെ നമുക്ക് ചോദ്യമുണ്ട്, ഇന്ന് കാണുന്നതിനകത്ത് എവിടെയാ നന്മ? लेकिन आप इस प्रकार से एक सवाल पूछ रहे होंगे, आज जो हम देखते हैं वहां भलाई कहां है, अच्छाई कहां है? പക്ഷെ കാലങ്ങൾ കഴിയുന്നതിന് മുൻപ് തമ്പുരാൻ വെളിപ്പെടുത്തും, ഇതിന്റെ പിൻപിലും ദൈവത്തിന് വെളിപ്പെടുത്താൻ ഒരു മഹത്വം ഉണ്ടായിരുന്നു. लेकिन एक समय आएगा जब आप इस चुनौती के सामने में जब आगे बढ़ेंगे तो आप कहेंगे कि आपने जो परिस्थिति का आज सामना किया है, ये परमेश्वर के उद्देश्यों के कारण आपको ये सामना करना पड़ा है. പ്രതിസന്ധി മാത്രമല്ല നിങ്ങൾ കാണാൻ പോകുന്നത്, പ്രതിസന്ധിയിലൂടെ ഇന്ന് കടന്നു പോകുന്നെങ്കിൽ ഇതിനപ്പുറത്ത് കർത്താവിന്റെ വരവ് താമസിക്കുന്നെങ്കിൽ ഇവിടെ നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ കരവും കാണും. परमेश्वर सिर्फ आपको आगे नहीं बढ़ाएगा, आपकी इस परिस्थिति सिर्फ आगे नहीं लेकर चलेगा, लेकिन परमेश्वर की सामर्थ्य हाथों को आपके सेवा में, आपके व्यक्तिगत जीवन में भी आप अवश्य देखोगे. പ്രഭാതത്തിൽ നിൽക്കുന്ന മഞ്ഞു മാറാൻ വെയിൽ വന്നാൽ മതി. और सुबह की जो आप देख सकते हैं धुंध, जो हम देख सकते हैं, उसको हटने के लिए सिर्फ सूरज की एक किरण काफी है. നമ്മൾ തമ്മിൽ പോലും കാണാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ മഞ്ഞു മൂടുന്നിടത്ത് വെയിൽ വരുമ്പോൾ മഞ്ഞു മാറും. और कई बार जब हम एक दूसरों को देख नहीं पाते हैं धुंध के कारण, लेकिन जब धूप आता है, सूरज की किरण आता है, तो हम एक दूसरों को देख पाते हैं. ഇന്ന് പലതും കാർമേഘം മൂടിയ പോലെ നമുക്ക് തമ്മിൽ കാണാൻ കഴിയാത്ത നിലവാരങ്ങളിൽ പലതിലും പ്രതിസന്ധികൾ കടന്നുപോയിരിക്കുന്നു. പക്ഷേ ഇതെല്ലാം മാറുന്ന ഒരു കിരണം, ഒരു സൂര്യന്റെ തേജസ് നമ്മളിലേക്ക് വരും. ഈ സാഹചര്യങ്ങൾ മാറും. हो सकता है हमारी परिस्थिति के सामने में सब धुंधला हो, हम आगे की परिस्थिति को देख नहीं पाते हो, हम आगे क्या करेंगे समझ नहीं पाते हो, लेकिन याद रखें, एक किरण आपके लिए तैयार है. वो किरण जब आएगा तो आपकी सारी धुंध हट जाएगी और परमेश्वर के उद्देश्यों को आप देख पाएंगे. സങ്കീർത്തനം 30:5 പറഞ്ഞൊരു വാക്യമുണ്ട്. भजन संहिता 9:5 में इस प्रकार से लिखा गया है, അവന്റെ കോപം ക്ഷണനേരത്തേക്കേ ഉള്ളൂ, उसकी क्रोध जो है पल भर के लिए रहता है, അവന്റെ പ്രസാദമോ ജീവപര്യന്തമുള്ളത്. लेकिन उसकी प्रसन्नता हमारे जीवन के अंत तक ठहरती है. സന്ധ്യയെങ്കിൽ കരച്ചിൽ വന്ന് രാപാർക്കും. और जो है സന്ധ്യയെങ്കിൽ കരച്ചിൽ വന്ന് രാപാർക്കും, ഉഷസ്സിലോ ആനന്ദഘോഷം വരുന്നു. हो सकता है शाम के समय में बड़ी आंसुओं के साथ दुखित महसूस कर रहे होंगे, जैसे ही सुबह होगा आपके अंदर परमेश्वर आनंद से भर देगा. ദൈവത്തിന്റെ പ്രസാദം ജീവപര്യന്തമുള്ളതാ. परमेश्वर की प्रसन्नता जो हमारे ऊपर ठहरी है वो जीवन भर ठहरती है. മനുഷ്യന്റെ പ്രത്യേകത ഞാൻ പറയാം. मनुष्यों के बारे में मैं कहना चाहता हूं, മനുഷ്യന്റെ കോപം ദീർഘമുള്ളതാ. जो मनुष्यों का जो क्रोध होता है, गुस्सा होता है, बहुत समय तक रहता है, അവന്റെ പ്രസാദം അല്പനേരത്തേക്കേ ഉള്ളൂ. लेकिन मनुष्यों का जो आनंद है वो पल भर के लिए रहता है. നമ്മൾ എത്ര നല്ല കാര്യം ചെയ്താലും ചെറിയൊരു കാര്യത്തിനകത്ത് ഫോൾട്ട് വന്നാൽ അവൻ നമ്മോട് കോപിക്കും.
हम कितना भी दूसरों की भलाई क्यों ना करें, लेकिन एक छोटी सी गलती अगर हम उस व्यक्ति से कर दे तो हमारे ऊपर वो गुस्सा हो सकता है, പിന്നെ ഒരു ആയുസ് മുഴുവൻ അവൻ ആ കോപത്തിനകത്തായിരിക്കും. और पूरी जिंदगी भर जो है हमारी एक छोटी सी गलती के कारण जो हमसे अपने दिल में जो है गुस्सा रखता होगा. ഒരുപക്ഷെ അവർക്ക് ക്ഷമിക്കാൻ കഴിയത്തില്ല. हो सकता है वो आपको क्षमा नहीं कर पा रहे होंगे. ദൈവത്തിന്റെ പ്രത്യേകത, लेकिन परमेश्वर की खूबी क्या है? ദൈവത്തിന്റെ കോപം അല്പനേരത്തേക്കേ ഉള്ളൂ. परमेश्वर का जो क्रोध है वो पल भर के लिए रहता है, പക്ഷെ ദൈവത്തിന്റെ പ്രസാദം, लेकिन परमेश्वर की प्रसन्नता ജീവപര്യന്തമുള്ളതാ. पूरी जीवन भर रहता है. ജീവിതത്തിന്റെ ചില സന്ധ്യകൾ കരച്ചിലിന്റെയാ. और हमारे और आपके जीवन में कई बार आंसुओं के साथ हम रातों को बिताते हैं, ചില രാത്രികൾ കരച്ചിലിന്റെയാ. कई रातों को हम आंसुओं के साथ बिताते हैं, ചില വഴികൾ കരച്ചിലിന്റെയാ. कई रास्ते में चलते हुए हम रोते हैं, ചില കാലം കരച്ചിലിന്റെയാ. और कई समय जो हमारा रोते रोते बीतता है. പക്ഷെ ഒരു പ്രഭാതം വരുന്നുണ്ട് കേട്ടോ. लेकिन एक सुबह आने वाला है, നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഒരു പ്രഭാതം വരുന്നുണ്ട്. आपके लिए एक सुबह आने वाला है, നമുക്ക് വേണ്ടി ഒരു പ്രഭാതം हम വരുന്നുണ്ട്. सबके लिए एक सुबह आने वाला है. ഇന്നത്തെ സാഹചര്യങ്ങൾ മാറി മറിയുന്ന ഒരു കാലം വരുന്നുണ്ട്. हमारी परिस्थिति हटने का एक समय आने वाला है. സ്വർഗം ഇറങ്ങി വന്ന് ചലിക്കുന്ന ഒരു കാലം വരുന്നുണ്ട്. स्वर्ग उतर कर हमारे लिए कार्य करने का समय आ रहा है. ദൗത്യവും സുവിശേഷവും അപ്പോസ്തലത്വവും തന്ന ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി ചലിക്കുന്ന ഒരു ദിവസം വരുന്നുണ്ട്. हमारे लिए सेवा का उत्तरदायित्व देने वाला परमेश्वर हमारे साथ रहकर हमारी सेवा में हमारे साथ साथ चलने का समय आने वाला है. സങ്കീർത്തനം തന്നെ പറയുന്ന ഒരു പാദം എന്നെ ഭയങ്കര ഇഷ്ടപ്പെടുത്തിയതാണ്. एक भजन संगीतकार की उस बातों को मेरे दिल में छू लिया है. 37:23 और 37 भजन संहिता उसका 3रा अध्याय. ഒരു മനുഷ്യന്റെ വഴിയിൽ പ്രസാദം തോന്നിയാൽ യഹോവ അവന്റെ ഗമനത്തെ സ്ഥിരമാക്കുന്നു. एक मनुष्य के ऊपर परमेश्वर की अगर प्रसन्नता होती है तो उसकी जीवन भर उसकी राह को परमेश्वर संभालता है. പക്ഷെ എനിക്ക് ഈ ട്രാൻസ്ലേഷനേക്കാളും ഇഷ്ടം മറ്റൊരു ട്രാൻസ്ലേഷൻ പറയുന്നത് യഹോവ അവന്റെ വഴികളെ എസ്റ്റാബ്ലിഷ് ചെയ്യുന്നു. लेकिन एक और ट्रांसलेशन में लिखा है परमेश्वर जिसके ऊपर प्रसन्न होता है उसकी राहों को वो स्थापित करता है, उसके संग रहता है. ദൈവത്തിന്റെ ഫേവർ നമ്മുടെ ലൈഫിൽ വന്നാൽ ഒരു കാലം കഴിയുമ്പോൾ ദൈവം നമ്മെ എസ്റ്റാബ്ലിഷ് ചെയ്യുന്ന ദൈവമാണ്. मैं आपसे कहना चाहता हूं परमेश्वर की प्रसन्नता अगर आपके मेरे जीवन में अगर उतर आती है, एक समय के बाद में परमेश्वर हमें और आपको स्थापित करेगा. ഇന്ന് നിങ്ങൾ ചെറിയ കാര്യത്തിനകത്തും മനസ്സിനകത്തും പീർ പ്രഷറിനകത്ത് കിടക്കുക. പക്ഷെ എനിക്ക് നിങ്ങളോട് ധൈര്യത്തോടെ ഗ്യാരണ്ടി ചെയ്യാൻ കഴിയും, ഈ പ്രതിസന്ധിക്ക് അപ്പുറത്ത് നിങ്ങളെ എസ്റ്റാബ്ലിഷ് ചെയ്യാൻ, നിങ്ങളെ വിശാലമാക്കാൻ, നിങ്ങളെ ഉറപ്പിച്ചു നിർത്താൻ, നിങ്ങളെ ബലപ്പെടുത്താൻ കഴിയുന്ന ദൈവത്തിന്റെ കരമുണ്ട്. मैं आपके सामने इस बात को कहना चाहता हूं, आज हो सकता है आप कठिन चुनौती परिस्थिति से गुजर रहेंगे, लेकिन एक समय जब आएगा परमेश्वर आपको स्थापित करेगा, आपके संग खड़ा होकर परमेश्वर अपनी कार्य को आपके जीवन से पूरा करेगा. നമ്മുടെ ദൈവം നമ്മെ എസ്റ്റാബ്ലിഷ് ചെയ്യുന്ന ദൈവമാണ്. हमारा परमेश्वर आपको और हमें स्थापित करने वाला परमेश्वर താൻ है. പ്രസാദിക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വരുന്ന ദൈവമാണ്. वो प्रसन्न होने वाले व्यक्ति के जीवन में उतर के आने वाला परमेश्वर है. സ്വർഗം പ്രസാദിക്കുന്ന ദാസൻ എന്ന ദൈവം നമ്മെ പറ്റി പറയും. और स्वर्ग से एक आवाज गूंजेगी, स्वर्ग प्रसन्न करने वाला मेरा दास. യേശയ്യ പ്രവചനത്തിനകത്ത് യേശു കർത്താവിനെ പറ്റി പറയുന്ന ഒരു പ്രവചനാത്മാവാണ്, ഇതാ എന്റെ ഉള്ളം പ്രസാദിക്കുന്ന എന്റെ ദാസൻ. यशायाह नबी की पुस्तक में हम देख सकते हैं, देखो मेरा हृदय प्रसन्न होने वाला, देखो ये मेरे दास. കാരണം എന്തുകൊണ്ടാ? അതിനുശേഷം അവിടുന്ന് ക്രൂശിലേക്ക് പോകുന്ന രംഗം 53-ാം അധ്യായത്തിനകത്ത് പറയുന്നുണ്ട്. क्योंकि 53वां यशायाह नबी की पुस्तक उसका 53वां अध्याय में देख सकते हैं, क्योंकि उसके बाद की जो बातें हैं क्रूस की और जाने वाली बातों को वहां लिखा गया है. സമർപ്പിച്ചൊരു ദാസൻ, ദൈവഹിതത്തിന് ഏൽപ്പിച്ചൊരു ദാസൻ, परमेश्वर की इच्छा के लिए समर्पित एक प्रभु का दास. പക്ഷെ അവിടെ നിന്നില്ല. ഈ ദാസന് വേണ്ടി സ്വർഗം ഇറങ്ങേണ്ടിടത്തൊക്കെ ഇറങ്ങിയിട്ടുണ്ട്. लेकिन एक सिर्फ वहां रुका नहीं, परमेश्वर इस दास के लिए स्वर्ग उसके लिए उतर आया. യേശുവിന്റെ സ്നാനത്തിനകത്ത് തന്നെ സ്വർഗം പറഞ്ഞൊരു കാര്യമുണ്ട്, ഇവൻ എന്റെ പ്രിയപുത്രൻ, ഇവനിൽ ഞാൻ പ്രസാദിച്ചിരിക്കുന്നു. और यीशु मसीह की बपतिस्मा के समय में हम देख सकते हैं परमेश्वर की आवाज इस प्रकार से गूंजी कि ये मेरा प्रिय पुत्र है, मैं इसके ऊपर प्रसन्न हूं. ശിഷ്യന്മാരുടെ മുമ്പിൽ വെച്ച് സ്വർഗം തുറന്നിട്ട് ശബ്ദം കേട്ടു, ഇവൻ എന്റെ പ്രിയപുത്രൻ, അവിടുത്തേക്ക് ചെവി കൊടുപ്പീൻ, അവന് ചെവി കൊടുപ്പീൻ. और सारे चेलों के सामने में स्वर्ग खुलकर इस प्रकार की आवाज गूंजी, ये मेरा प्रिय पुत्र है, इसकी बातों को ध्यान करो, इसकी शब्दों को सुनो. ഞാൻ പറഞ്ഞത്, നമ്മളുടെ മേൽ ദൈവത്തിന്റെ പ്രസാദം ഉണ്ടെങ്കിൽ ഞാൻ ഉറപ്പായി വിശ്വസിക്കുന്നു നമുക്ക് വേണ്ടി സ്വർഗം തുറക്കും.
मैं आपसे इस बात को कहना चाहता हूं और एक बात दोबारा कहना चाहता हूं, हमारे अगर परमेश्वर की प्रसन्नता है तो परमेश्वर हमारे लिए स्वर्ग की द्वार को हमारे लिए खोलेगा। നമുക്ക് വേണ്ടി തുറക്കുന്ന ഒരു സ്വർഗമുണ്ട്. हमारे लिए खुलने वाला एक स्वर्ग है। നമുക്ക് വേണ്ടി പ്രസാദിക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. हमारे लिए आनंदित होने वाला एक നമുക്ക് വേണ്ടി परमेश्वर, കാര്യങ്ങളെ അനുകൂലമാക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. हमारे जीवन में परिस्थिति को अनुकूल बनाने वाला एक परमेश्वर, നമ്മെ ദൗത്യം ഏൽപ്പിക്കുക മാത്രമല്ല, ദൗത്യത്തിനകത്ത് ഉടനീളം നമ്മുടെ കൂടെ വരുന്നൊരു ദൈവമുണ്ട്. हमें सिर्फ उत्तरदायित्व को नहीं सौंपता है, हर एक जिम्मेदारी को पूरा करने के लिए हर क्षण हमारे साथ खड़ा होने वाला एक परमेश्वर हमारे साथ में है। അതുകൊണ്ട് പൗലോസ് പറയുന്ന ഒരു പദമുണ്ട്, ഞാൻ ആരെ വിശ്വസിച്ചിരിക്കുന്നു എന്ന് ഞാൻ അറിയുന്നു. इसे पौलुस कहता है, मैं किस पर विश्वास किया हूं ये मैं भली भांति जानता हूं। ഇവിടെ കണ്ടവരും കേട്ടവരും എന്നോട് കൂടെ നിന്നവരും പലരും മാറിപ്പോയാലും ഞാൻ ഉറപ്പായി വിശ്വസിക്കുന്നു ആരെന്റെ കൂടെ നിൽക്കുന്നു. लेकिन पौलुस कहता है, मेरे साथ खड़े हुए लोग चाहे जितने भी प्रिय लोग हैं मेरे से, क्यों ना वो छोड़ के चले जाए, लेकिन मेरे साथ खड़ा होने वाला मेरा प्रिय परमेश्वर मेरे साथ में है। ഇന്ന് പകൽ ധൈര്യപ്പെട്ടിട്ട് പറ, എന്നെ ദൗത്യം ഏൽപ്പിച്ച, അപ്പോസ്തോലിത്തം ഏൽപ്പിച്ച, എന്നെ ശുശ്രൂഷ ഏൽപ്പിച്ച, എനിക്ക് സുവിശേഷം എന്നെ ഭരമേൽപ്പിച്ച, എന്നെ പഠിപ്പിച്ച, എനിക്ക് അനുഭവങ്ങളെ പകർന്നു തന്ന, ജനനം മുതൽ എന്നെ വിളിച്ച എന്റെ ദൈവം എന്റെ കൂടെ ഉണ്ടെങ്കിൽ, ദൈവം എന്നോട് പ്രസാദിച്ചെങ്കിൽ എനിക്ക് ജയം തരാൻ ഈ ദൈവത്തിന് കഴിയും. आइए मिलकर आज के सुबह हम लोग खियाब के साथ कहे, जो परमेश्वर ने हमें सेवा को सौंपा है, सेवकाई के बारे में शब्द को सिखाया है और हमें दर्शन दिया है, हमारे साथ में खड़ा होकर हमें अगुवाई करने के लिए अगर हमारे साथ स्वर्ग को खोल सकता है, वो परमेश्वर आपके मेरे जीवन में हमेशा साथ रहेगा। ഒരു സാഹചര്യങ്ങളും പുറകോട്ട് പോകാൻ ദൈവം അനുവദിക്കത്തില്ല. ആ സാഹചര്യങ്ങളുടെ മേൽ അതിജീവിക്കാനുള്ള ദൈവത്തിന്റെ കൃപ ദൈവം തരുന്നു. कोई भी परिस्थिति आपको पीछे नहीं रोक सकती है। उस परिस्थिति के ऊपर जय पाने की सामर्थ हमारा परमेश्वर आपके साथ रहकर आपको अवश्य देगा। നമ്മൾ ഒന്നിച്ച് ഇന്ന് പകൽ പ്രാർത്ഥിക്കാൻ പോവാണ്. आइए मिलकर हम लोग एक साथ आज के सुबह प्रार्थना करने जा रहे हैं। ഈ വചനത്തെ ഹൃദയത്തിനകത്ത് സ്വീകരിച്ച് എന്നോടൊപ്പം ജനം വായി തുറന്ന് പ്രാർത്ഥിക്കട്ടെ. आइए मिलकर इस वचन को जिन लोगों ने स्वीकार किया अपने मुंह को खोलकर मेरे साथ प्रार्थना करें। ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു ഇന്ന് നിങ്ങളായിരിക്കുന്ന വ്യത്യസ്ത സ്ഥലങ്ങളിൽ കർത്താവിന്റെ കരം ചലിക്കും. मैं आज विश्वास करता हूं आप जिस परिस्थिति में आज के सुबह बैठे हैं, परमेश्वर की सामर्थी हाथ आपके जीवन में प्रभावित हो। ദേശത്തിനകത്ത് ദൈവകരം ചലിക്കും. आपके देश में परमेश्वर का हाथ, सामर्थी हाथ चलेगा। ഒന്നിച്ച് ആരാധിക്കാൻ വാതിലുകൾ തുറക്കും. हम मिलकर जब एक साथ आराधना करते हैं तो रास्ते खुलते हैं। ആ വാതിലുകൾ തുറന്നു പത്രോസിനെ പുറത്തു കൊണ്ടുവരാൻ അധികാരമുള്ള ദൈവകരം നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ചലിക്കും. वो बंदी गृह से बाहर निकालने वाला परमेश्वर की हाथ आपके मेरे जीवन में कार्य करने जा रही है। അങ്ങനെ ഒരു പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ മൂവിന് വേണ്ടി ജനം പ്രാർത്ഥിക്കട്ടെ. आइए मिलकर हम लोग एक साथ पवित्र आत्मा की बड़ी सामर्थ के लिए हम लोग आज के सुबह मिलकर प्रार्थना करें। ഞങ്ങളുടെ ശുശ്രൂഷയ്ക്കകത്ത് ദൈവം മഹത്വം മൂവ് ചെയ്യണേ. परमेश्वर हमारी सेवकाई के ऊपर उसकी महिमा को हमारे जीवन में उंडेलने के लिए प्रार्थना करें। പത്രോസിന് വേണ്ടി മാത്രമല്ല, ജയിലിൽ കിടക്കുന്ന ദൈവദാസന്മാർക്ക് വേണ്ടി ഇന്നും അങ്ങയുടെ വാതിൽ തുറക്കപ്പെടണേ. सिर्फ पत्रोस के लिए नहीं, आज के सुबह जितने भी प्रभु के दास जेल में हैं उनके लिए परमेश्वर की सामर्थी हाथ आज के सुबह उनको छूने को पाए। വാതിൽ തുറക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ കരം, ദൈവത്തിന്റെ ഫേവർ നമുക്ക് വേണ്ടി ചലിക്കട്ടെ. और बंदी गृह के दरवाजों को खोलने वाला परमेश्वर की प्रसन्नता की हाथ आपके मेरे जीवन में चलने को पाए। ശുശ്രൂഷയ്ക്കകത്ത് തളർന്നിരിക്കുന്ന മേഖലകൾക്കകത്ത് ദൈവം നമ്മൾ ഒന്നുകൂടെ ബലം പകരട്ടെ. अरे सेवकाई में निराश होकर बैठने वाले प्रभु के दासों के जीवन में परमेश्वर की सामर्थी हाथ आज के सुबह चलने को पाए। പ്രവർത്തിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ കരത്തിനകത്ത് നമ്മൾ ഉറപ്പാക്കപ്പെടുന്ന സമയമായി മാറട്ടെ. परमेश्वर की सामर्थी हाथों के अधीन होकर सामर्थ के साथ स्थापित होने का समय होने को पाए। ഞങ്ങളുടെ കർത്താവെ ഒന്നിച്ച് അങ്ങയുടെ ദാസന്മാർക്ക് വേണ്ടി ഞങ്ങളുടെ ജനത്തിനു വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. पिता परमेश्वर, मैं मिलकर अपने दासों के लिए प्रार्थना करना चाहता हूँ। ഞങ്ങളെ ശുശ്രൂഷ ഏൽപ്പിച്ചത് അങ്ങ്. परमेश्वर, तूने हमें सेवा सौंपी है। അങ്ങയുടെ സുവിശേഷം പറയാൻ അങ്ങാണ് ഞങ്ങളെ ഏൽപ്പിച്ചത്. तूने हमें सेवकाई को सुसमाचार प्रचार करने का उत्तरदायित्व तूने दिया है। അങ്ങാണ് ഞങ്ങളെ പഠിപ്പിച്ചത്. तूने हमें सिखाया है। അങ്ങിൽ നിന്നാണ് ഞങ്ങൾ പ്രാപിച്ചത്. तेरे द्वारा हमने उसको पाया है। ഞങ്ങളുടെ ജനനത്തിന് മുമ്പേ ഞങ്ങളെ വിളിച്ചു വിശുദ്ധീകരിച്ചത് അങ്ങാണ്. मेरी माता के गर्भ में जन्म से पहले शुद्ध कर मुझे बुलाने वाला परमेश्वर आप हैं। ഞങ്ങളെ ദൗത്യത്തിനായിട്ട് നിർത്തിയത് അങ്ങാണ്. प्रभु, उत्तरदायित्व के लिए खड़ा करने वाला परमेश्वर आप हैं। മറ്റാരും ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഈ സമയങ്ങളിൽ ഇറങ്ങി വരാനില്ല.
पिता परमेश्वर, आज की सुबह कोई हमारे लिए नहीं है जो हमारे साथ खड़ा हो सके, സ്വർഗം ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങി വരുന്നതിന് സ്തോത്രം. लेकिन स्वर्ग हमारे लिए उतर आ रहा है, इसलिए हम धन्यवाद देते ഈ हैं पिता। ദൈവദാസന്മാർക്ക് വേണ്ടി അങ്ങയുടെ കരം ചലിക്കുന്നതിന് സ്തോത്രം. पिता परमेश्वर, इस दासों के जीवन में आपकी हाथ की आश्चर्य काम होने के लिए प्रार्थना करता हूँ। കർത്താവെ, അവർ മനസ്സ് തളർന്നിട്ടുണ്ട്, ശരീരം പലപ്പോഴും ക്ഷീണിച്ചിട്ടുണ്ട്. കർത്താവെ, മനസ്സുകളിൽ പലവിധ ചോദ്യങ്ങൾ വന്നിട്ടുണ്ട്. പക്ഷെ എന്റെ കർത്താവെ, ദൗത്യത്തിനായി വിളിച്ച ദൈവം അവരെ ശക്തിപ്പെടുത്തണേ. पिता परमेश्वर, कई लोग पास्टर लोग निराश है प्रभु जी, कई लोग शारीरिक रूप से मानसिक रूप से निराश है, लेकिन परमेश्वर मैं प्रार्थना करता हूं जिन हाथों ने इनको नियुक्त किया है, पिता परमेश्वर आप उनके लिए उत्तर आए, उनको सामर्थ्य, उनको हिम्मत दे, ताकि वो आगे सेवा में खड़े हो सके। പരിശുദ്ധാത്മാവരെ എൻകൗണ്ടർ ചെയ്തതിന് സ്തോത്രം. परमेश्वर पवित्र आत्मा के साथ एक सामना करने का अनुभव उनके जीवन में आज की सुबह दे प्रभु। ദൈവകരം അവരെ തൊടുന്നതിന് സ്തോത്രം. परमेश्वर आपके हाथ उन्हें छुआ, इसलिए धन्यवाद देते हैं। ഈ ജനത്തെ അനുഗ്രഹിക്കുന്നു. परमेश्वर, इस लोगों को, प्रभु के दासों को मैं आशीष देता हूं। അവർക്ക് ശാരീരികവും മാനസികവും ആത്മീയവും ഭൗതികവുമായ എല്ലാ മേഖലകളിലും പുത്തൻ എസ്റ്റാബ്ലിഷ്മെന്റുകൾ സംഭവിക്കട്ടെ. पिता परमेश्वर उनको मानसिक, आर्थिक, शारीरिक तौर से जितने भी जरूरत है उसके ऊपर परमेश्वर आप उनको स्थापित करें मेरा प्रभु। അവർ എസ്റ്റാബ്ലിഷ്ഡ് ആകട്ടെ. प्रभु वो स्थापित हो जाए। ദൈവകരം ചലിക്കട്ടെ. परमेश्वर आपकी सामर्थ्य हाथ आज चलने को पाए। പ്രാർത്ഥന കേട്ട കൃപയ്ക്ക് നന്ദി, യേശുവിൻ നാമത്തിൽ തന്നെ ആമേൻ. प्रार्थना सुनने वाले प्रभु यीशु मसीह के नाम से आमेन, आमेन, आमेन। നമ്മെ ദൗത്യം ഏൽപ്പിച്ച കർത്താവ് നമ്മുടെ കൂടെ ഉണ്ട്. ബലപ്പെട്ട് കർത്താവിന്റെ കൃപയിൽ നമുക്ക് നിൽക്കാം. ദൈവം എല്ലാവരെയും സഹായിക്കട്ടെ. ഗാഡ് ബ്ലെസ് യു. परमेश्वर जो हमें बुलाया है, जो नियुक्त किया है, उसकी सामर्थ्य हाथ हम सबके साथ है। परमेश्वर आप सबको आशीष करे। प्रभु इन वचनों के द्वारा आपको बहुत बहुत आशीष दे। ആമേൻ. താങ്ക് യു സോ മച്ച് ഡിയർ പാസ്റ്റർ, താങ്ക് യു ഫോർ കമ്മിങ്. കർത്താവിൻ ദാസന് വേണ്ടി ഒത്തിരി നന്ദി. ഇന്ന് പകൽക്കാലം നിങ്ങളെ ഓരോരുത്തരെ ബലപ്പെടുത്തി ദൈവത്തിൻ്റെ വചനം കേട്ട് ഒരുമിച്ച് വയൽ പ്രദേശത്തിൽ, ഉത്തർപ്രദേശിൽ ഞങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഈ വരുന്ന ഈ ചുനൗത്തിൻ്റെ ഈ ഡിഫിക്കൽട്ട് സിറ്റുവേഷൻ്റെ നടുക്കൽ നിൽക്കുവാൻ തക്കണം കർത്താവ് തന്ന ദൈവത്തിൻ്റെ ദാസനിൽ കൂടെ കേട്ട ഈ വചനത്തിലായി ഞങ്ങൾ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. आज की सुबह हम परमेश्वर के दास के द्वारा जो वचन को सुना है, परमेश्वर ने हम सबको आशीष किया है कि हम चुनौती और कठिन परिस्थिति में मिलकर एक साथ खड़े हो सके। आइए मिलकर हम लोग अंतिम प्रार्थना की जाएंगे। हम लोग मिलकर प्रार्थना करेंगे। we'll pray for our pastor who has come this morning. Let's pray for him and his family, his ministry, so that God may use him mightily in the days to come. And I would like to request our Assistant Superintendent Reverend Lawrence Joseph is there. Kindly pray and pray with the benediction. I would like to request Reverend Lawrence Joseph is there. Can you kindly pray and pray with benediction? I'm unable to see you. Can you just put on? Pastor Lawrence, are you there? Okay, I would like to request Reverend J.K. Nirala to kindly pray and pray with benediction with a short prayer. आइए प्रार्थना करते हैं। परमेश्वर पिता, हम धन्यवाद करते हैं तेरे अनुग्रह और आशीषों के लिए, इस सुंदर संगति के लिए प्रभु, और प्रार्थना में जो समय व्यतीत किया हमने, और प्रभु ये टाइमली मैसेज के लिए पास्टर फैज ब्लेसन के द्वारा जो हमें हमारे पास आया है। परमेश्वर प्रभु, हम जानते हैं कई बार हम आशा लगाते हैं इस दुनिया में लोगों से, सरकार से, लेकिन कई बार तू अलाउ नहीं करता है परमेश्वर, क्योंकि तू अपनी मर्जी को प्रकट करता है। लेकिन हम एक चीज को जानते हैं प्रभु, तेरे वचन से जो तेरे दास ने हमें फिर से याद दिलाया कि मनुष्य कितना भी रोक ले, लेकिन एक समय के बाद परमेश्वर अपने कार्य को करता है, चमत्कार को करता है और अपनी महिमा को प्रकट करता है। मेरे परमेश्वर, हम धन्यवाद करते हैं इन सब बातों के लिए प्रभु, जो हमने सीखा है और तूने स्मरण दिलाया है अपने दास के द्वारा। मेरी प्रार्थना है प्रभु, तू यहाँ पर उपस्थित सभी सेवकों को आशीष दे, अपने अनुग्रह में छिपा,
और प्रभु इस विरोधी वातावरण में परमेश्वर तो अपने सारे सेवकों की रक्षा कर, हिफाजत कर, और तमाम बुरी नजर रखने वाले लोगों से प्रभु बचा करके रख। तमाम उल्टी सीधी बातें करने वालों से और बुरी योजना बनाने वाले लोगों से प्रभु, जैसा तेरा दास दाऊद कहता है प्रभु परमेश्वर, जब उसके चारों तरफ लोग जो उसके दुश्मन थे घेरे हुए थे, परमेश्वर तू कहता है प्रभु तू उसको संभालता है। प्रभु दाऊद को तू संभालने वाला परमेश्वर है। ऐसे ही प्रभु हम विरोधी वातावरण में घिरे तो हैं, लेकिन प्रभु हमारी सहायता मदद तेरी ओर से होती है। हम आंखें अपनी पर्वत की ओर लगाएंगे क्योंकि वहीं से हमें सहायता मिलेगी। प्रभु हमारी सहायता मदद कर, और प्रभु अपने सेवकों को संभाल, उनकी रक्षा कर, उनकी हिफाजत कर और सभी की जरूरतों को पूरा कर। धन्यवाद करते हैं प्रभु। एक बार फिर से प्रार्थना करते हैं पास्टर ब्लेसन के लिए, प्रभु उनको आशीष दे, उनके परिवार को आशीष दे। प्रार्थना करते हैं उनकी सेवकाई को आशीष दे, और परमेश्वर तू अपने अनुग्रह का हाथ उनके सेवकाई में बना करके रख। धन्यवाद करते हैं तूने प्रार्थना को सुना है, यीशु के नाम से मांगते हैं, सुनो और कबूल कर, आमीन। अब हमारे परमेश्वर पिता का प्यार, उसके पुत्र और हमारे उद्धारकर्ता मसीह यीशु का अनुग्रह और पवित्र आत्मा की संगति और सहभागिता अब से लेकर के आपके दोबारा आगमन तक तेरे सारे दासों के साथ लगातार होती रहे, आमीन, आमीन। प्रभु आप सबको आशीष दे। प्रेज गॉड, थैंक यू सो मच। सब लोग जाइएगा ना, एक स्पेशल प्रेयर हमें प्रेयर करना है। हमारे बीच में पास्टर राजेंद्र जॉन हैं, जो हमें उनके लिए प्रार्थना करना है। अभी हम लोग आगे पास्टर डोनाल्ड प्रार्थना करेंगे आगे आधे घंटे, लेकिन हम लोग ये स्पेशल विषय के लिए प्रार्थना करेंगे। उनकी पत्नी आप लोग सब जानते हैं, उन्होंने आग्रह किया है, उनकी पत्नी जो है कैंसर की बीमार से ग्रस्त है और हमें उनके लिए प्रार्थना करें। हमारे सह सेवक है, हम सब की जिम्मेदारी है। हम नहीं जानते हैं कितने लोग उनको फ़ोन करके बुलाया है, कितने लोग उनसे बात की हम नहीं जानते हैं। हम लोग एक परिवार है, एनडीसी एक परिवार है। मैं जानता हूँ हम सब की कठिन परिस्थिति में हमें एक दूसरों को बुलाना है, एक दूसरों के लिए प्रार्थना करना है। हम लोग मिलकर प्रार्थना करने जा रहे हैं। हम लोग मिलकर पास्टर राजेंद्र जॉन के लिए, हमारे बीच में संगीत राज है, पास्टर संगीत राज प्रार्थना करेंगे। पास्टर राजेंद्र जॉन के लिए प्रार्थना करेंगे। आज मिलकर जब हम लोग प्रार्थना करेंगे, प्रभु का सामर्थ्य हाथ उस बहन के ऊपर छूने को पाए, उनकी सारी ज़रूरत पूरा करने के लिए। और पास्टर संगीत राज प्रार्थना करेंगे, उसके बाद पास्टर डोनाल्ड आगे के सेवा को आगे लेकर जाएंगे। ओके पास्टर, नाउ यू कैन। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभु जी हम धन्यवाद करते हैं प्रभु शुद्ध समय के लिए। विशेष करके प्रभु हम आपकी उपस्थिति में आते हैं। प्रभु परमेश्वर हम आपके दास परिवार के लिए प्रार्थना करते हैं। प्रभु हमारा परमेश्वर, प्रभु आपके लिए कुछ भी असंभव नहीं है। प्रभु विशेष कर हम ये परिवार मिलकर प्रभु जी हम आपके सेवक के लिए, उनके वाइफ के लिए प्रार्थना करते हैं। प्रभु आपके प्रभु हमें प्रेज़ द लॉर्ड खेत में आपके प्रभु राज्य के लिए प्रभु सेवा करते हैं। खुदावन हमें समाचार सुनकर प्रभु हम एक मन होकर प्रभु आपकी उपस्थिति में आते हैं। प्रभु यूहन्ना रचित सुसमाचार 8 अध्याय के अनुसार यदि पुत्र हमें स्वतंत्र करें तो हम सचमुच स्वतंत्र हो जाएंगे। प्रभु हम प्रार्थना करते हैं हमारी निराशाओं के समय में, हमारे तकलीफों के समय में प्रभु जी हमें प्रभु आप हमारे लिए कार्य करने पाए। विशेष करके आपके दास परिवार के जीवन में, आपके दासी के जीवन में प्रभु आप कार्य करने पाए यीशु मसीह के नाम से। हालेलुया। लूका रचित सुसमाचार के अंदर हम पढ़ते हैं परमेश्वर हमें जो मनुष्य नहीं कर सका प्रभु वो आपने किया। हालेलुया। आमेन। प्रेज़। जो मनुष्य के लिए असंभव है वो मेरे प्रभु के लिए संभव है। आमेन। परमेश्वर लूका 1 के आमेन 37वीं आयत के अनुसार प्रभु हम विश्वास के साथ प्रार्थना करते हैं आज सुबह के समय प्रभु जी जो भी
परमेश्वर हमारे लिए नामुमकिन है वो मेरे प्रभु के लिए मुमकिन है। रीख थरवलव शमधनादना। प्रभु हम प्रार्थना करते हैं एक साथ एक दिल से खुदावन, हालेलुया। प्रभु जी आपका अद्भुत हाथ को आमेन आपके दासी के जीवन में हम कार्य करते हुए देखने पाए। आमेन परमेश्वर कितने कितने आश्चर्य कर्मों को प्रभु आपने वचन के अंदर हम पढ़ते हैं। प्रभु आज सुबह हम उन सारी वचनों के साथ घोषणा करते हैं, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। प्रभु जी हम प्रार्थना करते एक अद्भुत कार्य उनके जीवन के अंदर हम देखने पाए। परमेश्वर आपके दास को परिवार को हिम्मत दे, आमेन परमेश्वर, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। और प्रभु जी आमेन, हालेलुया, आपकी और हम भरोसा रखने पाए। आमेन प्रभु जी जब भाई का आमेन जब परमेश्वर निराशाओं का, तकलीफों का, जब परमेश्वर हालेलुया चारों तरफ से हमारे जीवन में प्रभु कार्य होता है, हम आपकी और हमारे नजर को उठाते हैं। यहोशाफात के समान प्रभु जी हम हमारी नजर को आपकी ओर उठाते हैं। जब भय का माहौल छाया हुआ था, आमेन, निराशा का माहौल छाया हुआ था, हम लोग मिलकर प्रभु आपकी ओर दुहाई देते हैं। एक अद्भुत काम को हम आपके दासी के जीवन में देखने पाए। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। प्रभु आप ऐसा कर रहे हैं, आपके हाथ को, आपके सामर्थ्य भुजबल को आप उनके लिए बढ़ा रहे हैं। धन्यवाद। लासर के कब्र के सामने जाकर आमेन बोला हुआ वो एक शब्द काफी है परमेश्वर। आज सुबह आमेन आपके दासी और उनके दास के परिवार के लिए आपका एक शब्द, आपका एक लफ्ज खुदावन वो काफी है। स्वर्गदूतों को प्रभु आमेन आपके दासों के परिवार के जीवन में परमेश्वर रखने के लिए हम आपसे प्रार्थना विनती करते हैं। आपने हमारी प्रार्थना दुआओं को सुना, अद्भुत गवाहियों को हम प्रभु सुनने जा रहे हैं, अद्भुत कामों को हम देखने जा रहे हैं। आमेन, प्रेज़ द लॉर्ड। इसके लिए हम धन्यवाद करते हैं। सारा आदर महिमा प्रभु हम आपको देते हैं। यीशु मसीह के मीठे मधुर नाम से हम मांगते हैं, आमेन, आमेन, आमेन। आमेन। थैंक यू सो मच पास्टर संगीत राज। आप सभी को और एक बार धन्यवाद करते हैं। अगले हफ्ते फिर हम लोग मिलेंगे 8:15 बजे। और अभी हम लोग पास्टर डोनाल्ड हमारे साथ में हैं और अभी आपके लिए व्यक्तिगत विषय की प्रार्थना में जाएंगे। कोई भी किसी को भी कोई व्यक्तिगत बात है तो पास्टर डोनाल्ड आपके साथ मिलकर प्रार्थना के लिए तैयार हैं। तो बाकी सब हम लोग अगले हफ्ते फिर मिलेंगे। गॉड ब्लेस यू ऑल। ओवर टू यू पास्टर डोनाल्ड। जय मसीह की सभी को। मैं अनुरोध करूंगा जितने भी लोग रुक सकते हैं और हमारा भाई लोग का प्रार्थना के लिए एक साथ प्रार्थना कर सकते हैं तो बहुत अच्छा होगा। तो आप में से किसी को व्यक्तिगत रीति का प्रार्थना